धन्यवाद. मंचावरील आदरणीय महात्मा गांधी यांची फोटो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ या सर्वांना मी आधी प्रणाम करतो आहे, वंदन करतो आहे. NSSचा विभाग, या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, दिलीप सर, वनकर सर आणि संबंधित सर्व शिक्षकगण, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना या गांधी जयंतीच्या मी शुभेच्छा देतो आहे, 150व्या. आणि आपण गांधींवर काही मी भाषण म्हणण्यापेक्षा त्याला आपण इंटरॅक्शन करायचा प्रयत्न आपण करूया. गांधींचं जे डायमेन्शन जे आहे, त्या एका डायमेन्शनवर समजा आपण बोलतो जर म्हटलं तरी एक एक भाषणं जी आहे ती भाषणं होऊ शकतात, इतकी गांधींची डायमेन्शन्स आहेत. त्यांच्या जसं आत्ता सरांनी सांगितलं की इथिक्स हा विषय जो आहे, हा विषय फार महत्त्वाचा आहे. आपल्या इथिक्ससाठी ते जगलेसुद्धा. ते तर स्वतः असे म्हणालेच की बाबा की माझं जीवनच माझा संदेश आहे. मी तुम्हाला काय संदेश देऊया, माझ्या जीवनाकडे पहा आणि तो माझा संदेश आहे. मग ते इथिक्स असेल, त्यांचे इकॉनॉमिक व्हॅल्यूज असतील. आपण पाहतो की आत्ता आम्ही ज्या जगात जगतो आहे तो जग गांधींपासून फार दूर गेलेला आहे. केव्हा तरी गांधी जो आहे त्या गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून या जगानं चालायची शपथ घेतली होती. मात्र मागच्या 70 वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे की गांधींच्या त्या विचारांपासून आता आपण दूर चाललेलो आहे, गेलो आहे. ऑलरेडी 93ला आम्ही ओपन इकॉनॉमीचा स्वीकार केलेला आहे. पण त्याच्या अगोदर पाहतो आपण, विचारसंच आपण जर केला असेल तर गांधींचा विकासाचा मॉडेल जो होता त्या मॉडेलवर आम्ही चालायचा कितीतरी वर्ष प्रयत्न केलेला आहे. आम्ही असं बोललो होतो की खेड्याकडे चाला. आम्ही असं बोललो होतो की तो शेवटच्या टोकावरचा माणूस जो आहे, जो गावात राहतो आहे, त्याच्या पोटावरची जी चमडी जी आहे, जी अत्यंत बारीक आहे, तिला 1 सेंटीमीटरचा थर जर जुळला असेल तरी मी असं म्हणेन की हा देश जो आहे हा सुधारत चाललेला आहे. आणि म्हणून त्यांनी 2 शब्द जे आहेत आपल्याला दिलेले आहेत, साध्याला म्हणता येईल. त्यातील अंत्योदय हा शब्द जो आहे हा त्या शेवटच्या माणसालाच चालू होतो आहे. आणि शेवटी आणखी एक शब्द आहे सर्वोदय. सर्वोदय म्हणजे की सगळ्यांचाच आपल्याला विकास करून घ्यायचा आहे, त्यामध्ये कोणीही सुटत नाही आहे. पण हे सगळं होत असताना शेवटचा माणूस जो आहे गावातला, त्या टोकावरचा, त्याचाही विकास झाला पाहिजे. आणि म्हणून आपण आणखी एक शब्द जो आहे गांधींचा वापरतो आहे आणि त्याला आपण अंत्योदय असं आपण म्हणतो आहे. हे सगळे आमचे विकासाचे मॉडेल होते. मागच्या काही वर्षामध्ये पाहतो आपण की हळूहळू उघड्या अर्थव्यवस्थेचा आम्ही स्वीकार केला. डंकेल नावाच्या एका प्रस्तावावर आम्ही सही केली. आणि आत्ता जी काही आम्ही उघडी अर्थव्यवस्था आम्ही स्वीकारलेली आहे त्यामध्ये जवळपास अमेरिकेचं जे काही मॉडेल जे आहे हे मॉडेल आता आम्ही स्वीकारलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आम्ही जेव्हा आमचे संविधान जेव्हा निर्माण केलं होतं, ते संविधान निर्माण करताना अनेक टीकाकारांनी संविधान जेव्हा रिव्ह्यूसाठी आलं होतं, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे की भारताचं संविधान जेव्हा तयार झालं होतं तेव्हा ते 8 महिन्यांपर्यंत लोकांच्या रिव्ह्यूसाठी कॉन्स्टिट्यूशन गॅलरीमध्ये ठेवण्यात आलं होतं. आणि कॉन्स्टिट्यूशन गॅलरीमध्ये जेव्हा लोक गेले त्यांना असं कळलं की हा गांधींचा संविधान नाही आहे. गांधींच्या मार्गावर चालायचा आम्ही जो प्रयत्न करणार होतो तो संविधान हा बिलकुल नाही आहे. या संविधानामध्ये गावातल्या माणसाला स्थानच दिलेलं नाही आहे. ही टीका जी आहे ही टीका मोठ्या प्रमाणात आपण त्यावेळेस केली होती. आम्ही संपूर्ण 300 संविधानकर्त्यांनी तो जो संविधान निर्माण केला होता त्या संविधानानं तेव्हाच गांधींकडे दुर्लक्ष केलं होतं, हे मात्र आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु काही काळानंतर आम्ही जेव्हा पुढे आलो आहे, मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की नंतर आम्ही संविधानाच्या दुरुस्त्या केल्यात. 93वी घटना दुरुस्ती जी आहे ही दुरुस्ती आपण त्या संदर्भात आपण या ठिकाणी कुठेतरी केलेली आहे. आणि मग पाहतो आपण की गावांना अशा प्रकारचे अधिकार जे आहेत हे अधिकार देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. 93ला ती आली होती, 73वी घटना दुरुस्ती. आणि मग पाहतो आपण की पंचायत राज जो आहे हा पंचायत राज आपण त्यातून घेतलेला आहे. आणि पंचायत राजच्या माध्यमातून आता गावं जे आहे ते गावं त्यांचे निर्णय कसे घेतील. एक त्यावेळेस मला आर्टिकल अजूनही आठवतं आहे. तो आर्टिकल असं म्हणतो आहे की आता खऱ्या अर्थानं गांधींच्या मार्गावर आपण चालायचा प्रयत्न करतो. तेव्हापासून आम्ही टाळलं होतं आत्ता, पण आत्ता आम्हाला हे कळलं आहे की हाच मार्ग जो आहे हाच मार्ग खरा आहे आणि तोच गावांचा विचार करेल. जर देशातील 70% लोकसंख्या गावात जर राहत असेल तर मग दुसरा मार्ग आमचा होऊ शकत नाही. हे त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं. पुन्हा 2006 साली एक कायदा आला होता. त्या कायद्याचं नाव आहे फॉरेस्ट राईट ॲक्ट. म्हणजे हिस्टॉरिकल अनजस्टिस हा एक वाक्य जो आहे त्या कायद्याच्या प्रस्तावनेमध्ये वापरला गेलेला आहे. दॅट वी हॅव डन द हिस्टॉरिकल अनजस्टिस टू धीज प्रायमेट पीपल, दोज हू आर हॅबिटेटिंग इन द फॉरेस्ट एरियाज. आणि 100 वर्षांपासून त्या लोकांना आम्ही जे नाही दिलं आहे ते 2000 साली आम्ही जेव्हा दिलं आहे
तेव्हासुद्धा आम्ही असं बोललो होतो की नाही, आता आम्ही खऱ्या अर्थानं आपण त्या गांधीवादाच्या मार्गावर किंवा गांधींच्या मार्गावर आम्ही चालायचा प्रयत्न करतो आहे. त्या गावातली ग्रामसभा जी असेल ही सर्वोच्च ताकदीची यात्रा झालेली आहे. त्या गावातली ग्रामसभा जी असेल तिला तेवढंच महत्त्व जे आहे जेवढं पार्लमेंटला आहे. आणि मग पाहतो आपण की वेगळे विचार जे आहेत ते नंतरच्या काळामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की केव्हा तरी आम्ही एक फारकत जी घेतली होती ती फारकत दूर करण्याचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आत्ता आपण करतो आहे. आपण पाहतो आहे की त्या मार्गानं हळूहळू चालायचा प्रयत्न जो आहे हा निवड आपण नाही आहे. मला असं वाटतं की गांधींना बऱ्याच कालावधीनंतर संपूर्ण जगाने आत्ता ओळखलेलं आहे. मागच्या 2 ते 3 वर्षांपासून आतापर्यंत ऑलरेडी आता आम्ही 2 वर्ल्ड वॉर खेळलेलो आहे. एका वर्ल्ड वॉरमध्ये आपण संपूर्ण जगाची ताकद जी आहे ही पूर्ण कोलमडवून टाकलेली आहे. इतकी मोठी हानी आम्ही संपूर्ण जगाची केलेली आहे. आणि नंतर मात्र आत्ता पाहतो की आत्ता आम्हाला कळलं आहे की अहिंसा नावाची ही गोष्ट जी आहे ही प्राईम इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून आता युनायटेड नेशननी 2 ऑक्टोबर हा जो दिवस जो आहे हा दिवस इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे म्हणून त्याला कुठंतरी घोषित केलेला आहे. आणि त्या मार्गावरून आता आम्ही सांगतो की नाही बाबा, आता काही त्या युद्धातनं काही संपूर्ण जगाचा भलं होणार नाही आहे. आता आम्हाला युद्ध नको पाहिजे, आता आम्हाला बुद्ध पाहिजे आहे. हा मार्ग जो आहे बुद्धाचा हाच खरा मार्ग आहे हे आता आम्हाला कुठंतरी समजलं आहे. आणि मग पाहतो आपण की त्या दिशेतून चालायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न जागतिक स्तरावर आत्ता आपण करतो आहे. युनायटेड नेशनचं एक घोषवाक्य जे होतं लास्ट इयरचं ते यावर्षी पण आहे. आत्ता आली गांधीचं एक वाक्य त्यांच्या साईटवर NSTच्या साईटवर टाकलेलं आहे. ते वाक्य मला तुम्हाला सांगावं असं वाटतं आहे. देर आर द सेव्हरल रिझन्स फॉर विच आय शुड डाय फॉर. ज्यांच्यासाठी अशी मी मरेन अशा प्रकारची 100 कारणं आहेत. बट देर इज नॉट अ सिंगल कॉज फॉर विच आय शुड किल फॉर. तर अशा अर्थानं गांधींकडे हळूहळू आता आपण पुढे चाललेलो आहे. आणि त्या दिशेत आपला प्रवास जो आहे हा प्रवास हळूहळू सुरू झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, भारताचा विचार समजा आपण आत्ता जर केला असेल तर आत्ताच्या या काळामध्ये भारतामध्ये आपण गांधींना किती मानतो आहे, नेमकी आत्ताची स्थिती काय आहे याच्याबद्दलचं आम्ही जेव्हा वर्णन करतो आहे तेव्हा पाहतो आपण की भारतामध्ये काल महाराष्ट्र भाषेत जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं जी इक्विलिटी आणि होमोजिनिटी यायला पाहिजे आहे ती अजूनपर्यंत आलेली नाही आहे. ती कागदावर आहे, ती संविधानामध्ये आहे, ती कायद्यामध्ये आहे. परंतु परिस्थितीचा विचार समजा आपण जर केला असेल तर आपण पाहतो आहे की गांधींपासून आजही आम्ही कोसो दूर चाललेलो आहे असं आपल्याला म्हणता येईल. मला तुम्हाला काही वर्षांच्या अगोदरचं उदाहरण मला सांगावं असं वाटतं आहे. एका बिल्डिंगचं उद्घाटन झालं होतं मुंबईमधल्या. त्या बिल्डिंगचं नाव होतं अँटेलिया. अँटेलिया नावाची बिल्डिंग जी आहे ही अंबानींची बिल्डिंग आहे. वराडीमध्ये अतिशय महत्त्वाची बिल्डिंग आहे. आपण पाहतोय की एकाच बिल्डिंगमध्ये साधारणतः 600 ते 700 लोक जे आहेत ते 600 ते 700 लोक कर्मचारी म्हणून काम करतात एका घरामध्ये, माणसाच्या घरामध्ये. त्या घरामध्ये 2 स्विमिंगचे पूल आहेत आंघोळ करायला. त्या घराच्या वर हेलिकॉप्टरचं हेलिपॅड असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे की जेणेकरून या माणसाला कुठं जायची गरज नाही पडली पाहिजे. याची कार जी आहे याची कार रस्त्यामध्ये कुठेतरी लढली नाही पाहिजे आणि हा ट्रॉफिकच्या कॉम्बिनेशनमध्ये हा सापडला नाही पाहिजे. त्यासाठी ही सगळी व्यवस्था जी आहे व्यवस्था त्या माणसाने केलेली आहे. एका महिन्याचं विजेचं बिल जे आहे ही 75 लाख रुपये इतकं आहे विजेचं बिल. आम्ही कदाचित वर्षभर तुमच्या कॉलेजचं जेवढं बिल नसेल तेवढं बिल जे आहे एका महिन्याचं त्या घराचं आपण भरतो आहे. 70 ते 75 लाख रुपये विजेचा बिल जो आहे हा बिल आपण भरतो आहे. आता त्या भारतामध्ये आपण राहतो आहे आणि त्या भारतामध्ये आम्हाला चर्चा करायची आहे की आता मला गांधींकडे वळायचं आहे. मला असं वाटतं की फार कठीण आहे. त्याच्यात पाठीमागं चंद्रपूरला जे आले होते इंडस्ट्रीज टाटा साहेब, त्यांचं एक वाक्य मला त्याच काळात तुम्हाला आठवून सांगावं असं वाटतं की ही घरं जी आहेत अशा प्रकारची की आत्तासुद्धा आम्ही बांधू शकतो आहे. आमच्याकडे सुद्धा पैसा आहे, परंतु आम्हाला किमान विचार करायचा आहे की आमच्या घराच्या पाठीमागं जी झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीमध्ये लोक जे आहेत हे लोक कोणत्या पद्धतीनं राहतात त्याचा विचार आपण करणार की नाही करणार. आणि त्यामुळं या 2 द्वंद्वांमध्ये हा देश जो आहे हा देश फसलेला आहे. आणि याच्यातून आपल्याला मार्ग काढत गांधींनी सांगितलेली समानता जी आहे ही समानता, आर्थिक समानता असेल, शेवटच्या माणसाचा विकास असेल, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करण्याच्या आहेत. आणि त्यासाठी तुमची तरुण पिढी जी आहे, कारण तुम्ही जोपर्यंत एकटी होणार नाही आहेत तोपर्यंत गांधींच्या मार्गावर हा देश चालेल का मला असं वाटत नाही की होईल. तुम्हाला ताकदीनं पुढे यावं लागणार आहे. कारण आताची स्थिती अशी आहे की इतिहासाला बदलवायचे दिवस सध्या आत्ता आलेले आहेत. आपण पाहतो ना सध्या आता की सरदार वल्लभभाई पटेल कोणत्या खेम्यामध्ये होते आणि आता ते कुठे गेलेले आहेत. एका माणसाला पळवून नेण्याचे दिवस आत्ता आलेले आहेत. कदाचित गांधींच्याही संदर्भात आता गांधींना पळवून नेणं शक्य नाही आहे, पण त्यांचा ओरिजिनल चेहरा झाकून कदाचित दुसरा चेहरा जो आहे त्यांच्यावर टाकायचा प्रयत्न केला जाऊ शकतो आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ओरिजिनल गांधी काय होते, त्यांचे विचार काय होते
हा तुमच्या पुढे मांडायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न मी आत्ता करतो आहे. गांधींनी संपूर्ण जगाला स्वीकारलेला आहे, संपूर्ण जगानं गांधींना स्वीकारलेला आहे. म्हणजे अगदी मला तुम्हाला सांगावं असं वाटतं ना, आत्ता 2 वर्षांच्या अगोदर मला एक स्टेटमेंट आठवतो आहे, तो आहे फारुख अब्दुल्लांचा. फारुख अब्दुल्ला असा बोलला होता की दॅट द मॅन इज बिगर दॅन द रिलिजन. हा धर्मापेक्षाही मोठा असलेला एक माणूस म्हणून गांधींचा उल्लेख त्यांनी केला होता. आणि ताबडतोब पहिल्या 1 तासामध्ये फारुख अब्दुल्लावर टीका झाली होती. फारुख अब्दुल्लांना आपल्या गोष्टीचं क्लॅरिफिकेशन द्यावं लागलं होतं. मला सद्दाम हुसेनचं तुम्हाला उदाहरण सांगावं असं वाटतं. सद्दाम हुसेननं जेलमध्ये राहून त्या ठिकाणी उपोषण केलं होतं आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. गांधींच्या मार्गावर जे जे माणसं चाललेले आहेत त्या मार्गाने त्या लोकांना यश मिळालं आहे, त्यांना कीर्ती मिळालेली आहे. कारण अंतिम उद्देश जो आहे आणि अंतिम रस्ता जो आहे हा रस्ता गांधींचा आहे, हे सगळ्यांनीच आत्ता ओळखलेलं आहे. काही जुन्या लोकांची आपण नाव घेऊया. गांधींच्या मार्गावर अमेरिकेचे राष्ट्रपती मार्टिन ल्युथर किंग चाललेले आहेत. आणि मार्टिन ल्युथर किंग त्यांना मिळालेलं यश जे आहे, त्यांच्या लोकांसाठी त्यांनी कमवलेली त्यांची मेहनत जी आहे, ती मेहनत समोर आलेली आहे. आणि मग पाहतो की त्याच्याही पाठीमागं गांधींचं योगदान जे आहे, योगदान हे मोठं होतं. आपण नेल्सन मंडेलाचं उदाहरण घेऊ ना. गांधींच्या मार्गावरून चालता चालता आपल्या काळ्या लोकांसाठी लढता लढता हा माणूस, कारण गांधींनी सांगितलं होतं आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये की लाठी हातामध्ये घ्यायची नाही, शस्त्र हातामध्ये घ्यायचं नाही. आणि हे शस्त्र हातामध्ये घेतल्याच्यानंतर मला स्वातंत्र्य जर मिळत असेल, लोकांच्या लाशा पडल्याच्या नंतर त्या लाशांच्या माध्यमातून आम्हाला स्वातंत्र्य जर मिळत असेल, तर मला असं स्वातंत्र्य नको पाहिजे. मंडेला पुढे आलेले आहेत. 27 वर्ष हा माणूस जेलमध्ये राहिलेला आहे. 27 वर्षांपर्यंत जेलमध्ये राहिलेला आहे. आणि मग पाहतो आपण की संपूर्ण जगाने सुद्धा मंडेला साहेबांना स्वीकारलेलं आहे. नंतर त्यांना यश जेव्हा मिळालं, आपण पाहतो आहे की पुढे गांधीवादी माणूस म्हणून त्याच्या नावाचा जयजयकार जो आहे, जयजयकार पुढे पुढे झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. अगदी शेवटचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, आपल्या जवळचं म्यानमारमधलं उदाहरण तुम्हाला आहे. आंग सान सुकी या लेडीचं नाव ज्या सगळ्यांनी ऐकलेलं असेल. गांधींच्या मार्गावर स्वातंत्र्यासाठी आणि देशातील अंतर्गत स्वातंत्र्यासाठी लढणारी ही स्त्री जी आहे, त्या स्त्रीलासुद्धा युनायटेड नेशननी नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. आणि नोबेल कमिटीनं तिला पारितोषिक देताना अशा प्रकारची वाक्य जे आहेत हे वाक्य बोललेली आहेत की आत्ता आम्ही गांधींना जे नाही दिलं होतं त्याची प्रतिपूर्ती आत्ता आम्ही या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न जो आहे, प्रयत्न आत्ता आम्ही करतो आहे. ही सगळी माणसं जी आहेत, म्हणजे आपण दलाई लामाचं आपण उदाहरण घेऊ शकतो आहे. 1989 साली त्याला जेव्हा नोबेल मिळालं होतं तेव्हासुद्धा दलाई लामानं आपलं स्टेटमेंट जे ठेवलं होतं की मी हा माझा नोबेल जो आहे हा ट्रिब्यूट करतो आहे गांधींना. त्या मार्गावर जे जे माणसं चाललेले आहेत त्यांना यशच मिळालेलं आहे. आणि तो म्हणतो आहे की हे माझे काही कोटी माझे लोक जे आहेत, काही लाख लोक जे आहेत, हे लोक, मला अशी अपेक्षा आहे की गांधींच्याच मार्गावरून चालून त्यांना पुढे केव्हा तरी यश मिळेल, त्यांना केव्हा तरी स्वातंत्र्य मिळेल. आणि हा दमनकारी चीन जो आहे हा चीन समजेल केव्हा तरी की हे काही योग्य नाही आहे. अशा प्रकारचं मत जे आहे मत त्या माणसाने मांडलेलं आहे. तर अजूनही गांधी जो आहे हा गांधी जगातल्या कोट्यावधी लोकांना समजलेला आहे. मला असं वाटतं की आफ्रिकेतल्या जंगलातल्या काही माणसांना तो असेल माहिती हा गांधी काय आहे. भारतात मात्र किमान पाहतो की प्रत्येक माणसाला गांधी जो आहे हा गांधी यासाठी समजलेला आहे कारण ज्या पैशांवर आपण जगतो आहे, ज्या पैशांना आमच्या वस्तू खरेदी आम्ही करतो आहे, त्या पैशांवर, त्या नोटांवर गांधी नावाचा म्हातारा जो आहे हा म्हातारा त्या ठिकाणी छापलेला आहे. आणि प्रत्येकाला माहीत आहे की हा माणूस जो आहे हा आमचा राष्ट्रपिता आहे. काही लोक असतील वाटल्यास की त्यांनी RTI टाकलेलं आहे का मुलींनी, खरंच तुम्ही त्यांना महात्मा म्हणताय का? म्हणजे आज केव्हा म्हणतो आम्ही हे 150 वर्ष झाल्याच्या नंतर जन्माला आम्ही आत्ता विचारणा करतो आहे की शासनाला की या गांधींना तुम्ही महात्मा ही पदवी दिलेली आहे का, राष्ट्रपिता ही दिलेला आहे का? आणि शासनाने त्याचं खरं उत्तर दिलं आहे की आम्ही दिलं नाही बाबा. परंतु पण पाहतो की हा माणसाच्या मनामनात उतरलेला गांधी जो आहे हा गांधी, त्याला आपल्याला कदापि दूर सारता येणार नाही आहे. कारण हा जो मॉडेल आम्ही जगायचा स्वीकारलेला आहे तो मॉडेल खऱ्या अर्थानं आता आपल्याला म्हणता येईल की गांधींच्या मार्गावर आता पुढे पुढे जातो आहे. पुढचे दिवस जे आहेत ते गांधींचे जर नसतील तर या दगाचा अंत होईल. कारण एकट्या अमेरिकेकडे 10,000 ॲटॉम बॉम्ब सध्या आत्ता आहे. आम्ही गांधींना जर सोडलं, आम्ही बुद्धाला जर सोडलं तर या जगाचं काय होईल याचा विचार आपण करतो आहे. आपण पाहतो की एकट्या अमेरिकेकडे 10,000 एवढे शस्त्रास्त्र आहेत, पडलेले आहेत. सोव्हिएत रशिया जुनावाला, आत्ताचा रुसिया ज्याला म्हणतो आपण, 9,000च्या आसपासचे शस्त्रास्त्र जे आहेत याच्याकडे आहेत, सोव्हिएत रशियाकडे आहेत. आणि मग पाहतो आपण की या दोघांची संख्या समजा आपण जर घेतली असेल तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की या पृथ्वीला किमान 200 वेळा आम्हाला नष्ट करता येईल एवढी मोठी ताकद जी आहे ही ताकद या देशामध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते, 200 वेळा. आणि त्यामुळं तिसरं महायुद्ध होऊच नये असं प्रत्येकानं प्रे केलं पाहिजे. आत्ता हे परमेश्वरा
की या जगाला जर आम्हाला वाचवायचं जर असेल तर आम्हाला तिसऱ्या महायुद्धातून बिलकुल होऊ द्यायचं नाही आहे. आणि जर का झालं तर मला वाटत नाही की पुढच्या कोट्यावधी वर्षांपर्यंत कदाचित या पृथ्वी तलावर एखादं जीवन निर्माण होईल का. आम्ही असं म्हणतो की मंगळावर केव्हा तरी होतं असं आम्हाला वाटतं आहे, पण ते आता कदापि येणार नाही. अशा प्रकारची कदाचित अवस्था जी आहे अवस्था या पृथ्वीची होऊ शकेल. आणि नॉन रिकव्हरेबल चेंजेस जे आहेत ते चेंजेस जर निर्माण जर झाले तर आपल्याला म्हणता येईल की या जगाचा अंत झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि म्हणून गांधींचा मार्ग जो आहे हा गांधींचा मार्ग आत्ता आम्हाला कुठंतरी स्वीकारावा लागणार आहे आणि त्या मार्गावर चालायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आत्ता आपण करतो आहे. मित्रांनो, गांधी जो आहे हा गांधी तुमच्यासमोर मी मांडायचा प्रयत्न जेव्हा करतो आहे आत्ता, मी 2 ते 3 अँगलनी हा प्रयत्न जो करतो आहे. हा गांधी जो आहे हा गांधी नेमका काय आहे, त्याला महात्मा का बरं म्हणायचं आपण. महात्माला गांधींच्या अगोदर आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेला आपण महात्माचं म्हणत होतो. मग आजही म्हणतो आपण महात्मा ज्योतिराव फुले हे खऱ्या अर्थानं महात्मा आहे. गांधी स्वतः म्हणायचे की मला महात्मा म्हणू नका. महात्मा खऱ्या अर्थानं तो आहे. गांधींच्या अगोदर ज्योतिबा फुले गेले आहेत आणि त्यांनीही त्यांना महात्मा म्हटलेलं आहे. हे सगळं होताना महात्मा गांधी हे जे नाव जे आहे हे नाव का बरं पुढे आलेलं आहे याचा विचार आम्ही जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टींचं क्लॅरिफिकेशन जे आहे हे क्लॅरिफिकेशन देणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं आहे. आणि त्या गोष्टी त्यांची चर्चा करायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न आत्ता आपण करूया. मला एक मात्र सांगावं असं वाटते, 1920 सालापासून कदाचित आपल्याला म्हणता येईल, खरं तर 15ला गांधी भारतामध्ये आलेले आहेत दक्षिण आफ्रिकेतून. त्याला रवींद्रनाथ टागोर आणि गोपाळकृष्ण गोखले या दोघांनी त्यांना बोलवलं की तुझी या देशासाठी काही सेवा असणार आहे की नाही आहे, तू काय भारतामध्ये. 15ला ते भारतामध्ये आलेले आहेत, ते पुण्याला गेलेले आहेत, गोखलेंना भेटलेत आणि गोखलेंनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, संपूर्ण भारतामध्ये आधी फिरून टाक, या देशाचे प्रॉब्लेम्स काय आहेत त्याचा थोडा अभ्यास कर. 15पासून गांधी जे आहेत रेल्वेच्या डब्यात बसून त्या कराचीपासून तर तिकडे कलकत्त्यापर्यंत, तिकडे लाहोरपासून तर तिकडे गुवाहाटीपर्यंत ट्रेनच्या डब्यात फिरून गांधी जे आहेत गांधी फिरलेले आहेत. गावागावात ते फिरलेले आहेत. आणि फिरताना त्यांना असं माहीत पडलं की या देशातल्या समस्या नेमक्या काय आहेत, या देशातल्या समस्यांची सोडवणूक जी आहे सोडवणूक आपल्याला कशी करता येईल त्याचा विचार जो आहे विचार गांधींनी केलेला आहे. हा अतिशय महत्त्वाचा आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की 2 वर्षाच्या अगोदर जी मुलगी आली होती टीना डाबी, UPSCमध्ये ती टॉप होती, तिचा निबंध जे आहे तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांनी अवश्य वाचावं. तिने गांधीवर काय लिहिलेलं आहे, तिला जे निबंध आलं जे होतं ते निबंध अतिशय सुपर असा एक निबंध मला म्हणता येईल की गांधी खऱ्या अर्थानं मनातून अभ्यास त्याच्यानंतर मग आपल्याला काय उतरवता येतो अशा प्रकारचे निबंध जे आहे निबंध आपण पाहतो आहे. गांधी त्या अर्थानं आपल्याला पाहायचं आहे. 15पासून पुढच्या काही वर्षांपर्यंत गांधी जे आहेत संपूर्ण देश फिरलेले आहेत. आणि मग पाहतो आपण की या देशातली समस्या त्यांना मिळालेली आहे. पहिल्या 2 वर्षात त्यांनी या देशातल्या वेगवेगळ्या आंदोलनामध्ये भाग घ्यायला सुरुवात केलेली आहे. 1917मध्ये गांधी गुजरातमध्ये खेड्याला आलेले आहेत आणि खेड्याचं आंदोलन शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. त्या आंदोलनामध्ये त्यांना एक माणूस भेटलेला आहे, त्याचं नाव आहे सरदार वल्लभभाई पटेल. तुमच्या वयातला तरुण जो होता हा तरुण गांधींच्या संपर्कामध्ये आला आणि गांधी मरेपर्यंत तो तरुण जो आहे हा गांधींच्या संपर्कामध्ये होता. त्यांनी साथ नाही सोडली कधीच. एकदा विश्वास बसला म्हणजे बसला. आपण पाहतोय ज्या ज्या ठिकाणी गेलेल्या राजेंद्र प्रसाद, गांधी 1917चं आंदोलन खेड्याचं होतं, 1918चं आंदोलन त्यांनी चंपारणमध्ये केलेलं आहे. चंपारणमध्ये त्यांना राजेंद्र प्रसाद नावाचा तरुण मिळालेला आहे. हा पुढे राष्ट्रपती झालेला आहे, देशाचा पहिला राष्ट्रपती आहे. ही सगळी माणसं जी आहेत सगळी माणसं गांधींना मिळाली आहेत आणि गांधींवर त्यांनी 100% विश्वास टाकलेली माणसं जी आहेत ती माणसं त्यांच्या नावाचा आपल्याला उल्लेख करून घ्यावा लागणार. हे सगळं चालू असताना 15 ते 20 हा 5 वर्षांचा कालावधी जो आहे हा गांधीचा ज्याला म्हणतो ना आपण आपला जम बसवला पाहिजे या देशामध्ये. गांधी हा एकाच वेळेस स्पिरिच्युअल लीडर आहे. गांधी हा ज्याला म्हणतो ना अमेझिंग पर्सनॅलिटी आपण म्हणतो एक वाक्य वापरतो आहे. हा तयार होताना ते 4 ते 5 वर्ष जे त्याची खर्च झालेली आहेत आणि पाहतो आपण की वेगवेगळी कामं जी आहेत कामं त्यांनी गांधींनी केलेली आहे. तोपर्यंत 2 माणसं जी आहे मोठी होती आणि या दोन्ही माणसांची मला नावं सांगावीशी वाटतील. त्यातला एक आहे लोकमान्य टिळक आणि दुसरा आहे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. ही जी 2 माणसं जी आहेत ती 2 माणसं काँग्रेसमधली त्यावेळेस ताकदवान अशी माणसं जी आहेत ती माणसं होती. 1909 साली भारतामध्ये ब्रिटिशांनी, म्हणजे त्याच्या अगोदर मला पुन्हा जावं लागेल, 1905 साली त्यांनी बंगालची फाळणी केली. बंगालची फाळणी कोणत्याही माणसानं मागितली नव्हती, कोणत्याही मुस्लिमांनी मागितली नव्हती. पण मुस्लिमांनी मागितली, मुस्लिम मागं आहेत या आधारावर ब्रिटिशांनी एक काम केलं, बंगालचे 2 तुकडे केले आहेत, ईस्ट बंगाल आणि वेस्ट बंगाल. ईस्ट बंगालची राजधानी त्यांनी ढाका केलेली आहे. काँग्रेसचे लोक चिडलेत किंवा आम्ही तुम्हाला नाही मागितलं असं आहे, तुम्ही आमच्यामध्ये डिव्हिजन करता, एका भागामध्ये मुस्लिम जास्त असतील दुसऱ्या भागामध्ये हिंदू असतील, परंतु हे हिंदू आणि मुस्लिम जे आहेत हे एकोपणे राहत आहेत. त्यांनी कधीही बंगालची मागणी केलेली नाही आहे. ही नंतर पुढे मागे झाली. 1912 साली ही मागणी जी आहे, जेव्हा जॉर्ज पंचम जेव्हा भारतामध्ये आले दिल्लीला,
तेव्हा त्यांनी बंगालची झालेली फाळणी जी आहे ही परत घेतलेली आहे. आणि याची कारणंसुद्धा आपल्याला म्हणता येईल की हे काँग्रेसचे हे सगळे नेते आहेत की त्याला कारणं ठरलेली आहेत. आपण पाहतो आहे की या सगळ्या सिच्युएशनमध्ये ब्रिटिशांनी या देशाला तोडायचा सिस्टमॅटिक प्रयत्न जो आहे प्रयत्न केलेला आहे. त्यांनी पहिला प्रयत्न काय केलेला आहे, 1909 साली मुस्लिमांना न मागता त्यांना जातीय आरक्षण देऊन दिलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1909 हा जो कायदा जो आहे, या कायद्याने ब्रिटिशांनी मुस्लिमांना जातीय मतदारसंघ दिले. 1909 सालापासून स्वतः बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या आरक्षणाच्या विरोधामध्ये होता की तुम्ही हे आरक्षण जेव्हा देता तेव्हा तुम्ही या देशाचे तुकडे करायला तुम्ही लागलेले आहात, तुम्हाला हिंदूंमध्ये आणि मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करायचा आहे. अशा प्रकारची मागणी जी आहे, मागणी बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्नांनी केलेली आहे. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांच्या एकतेसाठी काम केलेले आहे. सरोजिनी नायडूंचं एक वाक्य जे आहे त्याच्या संदर्भात आहे की ही इज अ आयकॉन ऑफ द हिंदू मुस्लिम युनिटी. तिचं एक वाक्य जे आहे, वाक्य बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांसाठी फार महत्त्वाचं आहे. ती असं म्हणतं आहे की बॅरिस्टर मोहम्मद अली जिना कोण आहे, तर तो हिंदू मुस्लिम एकतेचा पाईक आहे, असं तिचं एक वाक्य जे आहे, वाक्य त्यांनी वापरलेलं आहे. आपण पाहतोय की ही सगळी मंडळी जी आहे, मंडळी केव्हा तरी काँग्रेसच्या विचारांची मंडळी होती. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हा कोण होता, त्याची ओरिजिनल ओळख तुम्हाला सांगतोय मी. हा गोपाळ कृष्ण गोखल्यांचा पर्सनल सेक्रेटरी होता, PA ज्याला म्हणतो आपण. या माणसानं त्यांच्यापासून धडे घेतलेले आहेत, त्यांच्या पावलावर पाऊल चालणारा माणूस. पण नंतर पाहतो आपण की पुढच्या काही वर्षामध्ये 1915 आणि 16 मला तुम्हाला सांगावं असं वाटेल, 1915चं काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन बॅरिस्टर मोहम्मद अली जिनांनी आपल्या गावात म्हणजे मुंबईला घेतलेलं आहे. आणि जेव्हा तिथल्या कट्टर मुस्लिमांचं त्याच्यासोबत जेव्हा नाही पटलं होतं, तेव्हा त्या मुस्लिम लीगच्या मांडवातून बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाला त्या लोकांनी हाकलून दिलेला आहे. एकाच मांडवामध्ये दोन अधिवेशनं झालेले आहेत. त्या मांडवामध्ये सुरुवातीला मुस्लिम लीगचं अधिवेशन झालेलं आहे आणि नंतर काँग्रेसचं झालेलं आहे. जेव्हा मुस्लिम लीगला हाकललं तेव्हा काँग्रेसचे काही ठराव बॅरिस्टर मोहम्मद अली जिलानी त्याच्या बाजूला असलेल्या मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये घेतलेले आहेत. तिथे जाऊन त्या माणसानं काही ठराव पास केलेले आहेत. आणि अशा अर्थानं आपल्याला म्हणता येईल की ही माणसं सगळी जी होती, मला तुम्हाला हा सगळा बॅकग्राऊंड मला सांगावासा वाटतोय, कारण ही सगळी माणसं जी होती ही स्वतंत्र विचार करणारी अशी माणसं होती आणि हे एकतेचे सगळे पाईक होते. पण नंतर पाहतो आपण की ब्रिटिशांनी जे विष पेरलं आमच्या मनामध्ये ते कायमचं होतं, ते पुढे नाही आलं आहे. 1916 साली लखनौचा करार केला. हा करार खऱ्या अर्थानं 2 माणसामध्ये झाला होता. नंतर पुढे 16च्या आसपास मुस्लिम लीगची मागणी होती की आता हो आम्हाला पाहिजे आहे, स्वतंत्र मतदारसंघ आम्हाला पाहिजे आहेत. लखनौचा करार जेव्हा झाला 1916 साली, तेव्हा लोकमान्य टिळक आणि बॅरिस्टर मोहम्मद अली जिना या दोघांनी त्यावर सह्या केलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं इथून आपल्याला म्हणता येईल की आरक्षणाच्या आधारावर या देशाचं त्याला काय म्हणतो आपण की डिव्हिजन जो आहे हिंदू आणि मुस्लिम यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि पुढे पाहतो आपण की त्याला आम्ही आता मान्य केलेलं आहे. पुन्हा ही गोष्ट नाईलाजानी करावी लागली. 1920 साली गांधी नागपूरला आलेले आहेत. 1920 सालचं नागपूरचं अधिवेशन जे होतं अत्यंत महत्त्वाचं, कारण 1916 साली जे करार आम्ही केलेले आहेत नागपुरात त्याच्यावर स्टॅम्पिंग केलेलं आहे. नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्याला आम्ही ठराव म्हणून त्याला पास केलेलं आहे आणि त्याला बहुमतानं पास केलेलं आहे. आणि आपल्याला म्हणता येईल की हिंदू आणि मुस्लिमामध्ये असलेलं जे काही डिव्हिजन जे आहेत ते डिव्हिजन खऱ्या अर्थानं आता निर्माण केलेलं आहे. आणि त्यामध्ये त्याला आपण स्वीकारतो आहे की हो, कारण मुस्लिमांचं एक मत जे आहे तोपर्यंत तयार झालं होतं की नाही त्यांना ते मिळायला पाहिजे. 1920ला लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर गांधी जे आहेत हे भारताच्या राजकीय पटलावर एक नेता म्हणून कुठेतरी समोर आलेले आहेत. तोपर्यंत मागच्या 5 वर्षांपर्यंत गांधी जे आहेत हे गांधी या देशाला खूप मोठा नेता म्हणून ठाऊक नव्हते. तोपर्यंत लोकमान्य टिळक जे होते, टिळक हे खऱ्या अर्थानं नेता म्हणून समोर आले होते. परंतु लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर पाहतो की झपाट्यानं गांधी जे आहेत गांधी समोर आलेले आहेत आणि वेगवेगळे प्रयत्न त्यांनी केलेले आहेत. 1919 साली जेव्हा पहिलं महायुद्ध सुरू होतं, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की हा अहिंसेचा पुजारी आहे. परंतु या अहिंसेच्या पुजाऱ्यांनी पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि निवळच भाग नाही घेतलेला आहे, तर इंग्रजांची त्यांनी मदत करायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न त्यांनी केलेला आहे. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना आणि गांधी यांच्यामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे हा पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये झालेला आहे. कारण मोहम्मद अली जिना असे म्हणायचे की तुम्ही त्या ब्रिटिशांना मदत करू नका, त्यांच्या कुठल्याही सैनिकांची भरती तुम्ही करू नका. गांधी म्हणायचे की तुम्हाला स्वातंत्र्य जर हवं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी ज्या त्या गोष्टी तुम्हाला स्वीकाराव्या लागतील, तुम्हाला करावं लागेल. आणि म्हणून गांधींनी पहिल्या महायुद्धामध्ये भाग घेतला, पण त्यांनी शस्त्र हातामध्ये नाही घेतला. त्यांनी सांगितलं की महायुद्धामध्ये भाग घेतोय मी,
पण फक्त जखमी झालेल्या सैनिकांची मी सेवा करणार आहे, दुसरं काही करणार नाही आहे. आणि त्यांनी ते काम केलेलं आहे. त्याची फळं भारतीयांना मिळतील अशा प्रकारची आशा होती, परंतु ती सगळी ब्रिटिशांनी धुळीला मिळवलेली आहे. आणि गांधींनी त्याच्या निमित्तानं मग टोकाचे प्रयत्न जे आहेत ते प्रयत्न पुढे 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 केलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. गांधींचे प्रयत्न जे आहेत 1920 सालापासून पुढे आलेले आहेत. 1920 ते पुढे 47पर्यंत हा निव्वळच गांधींचा कालावधी होता. हा निव्वळ गांधींचा कालावधी होता. गांधींच्या पाठीमागं हा संपूर्ण देश चालत होता. गांधींनी उपोषण जर केलं असेल तर हा देश उपाशी राहायचा. गांधींचं 21 दिवसांचं उपोषण हे याच काळातलं आहे. 21 दिवसांपर्यंत त्यावेळीच्या सगळ्या आकाशवाणीच्या बातम्या समजा आपण तपासून जर पाहिल्या असतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की गांधींच्या सोबत लोक उपाशी राहायचे. आणि अशा अर्थानं पाहतो की हा देश जो आहे हा गांधींच्या सोबत धावला आहे किंवा चालला आहे असं पण आपल्याला कुठेतरी म्हणता येते. देशाची 32 कोटी लोकसंख्या होती. कल्पना करा की या 32 कोटी लोकसंख्येला गांधींनी समजा आदेश दिला असता की हो तुम्ही हातामध्ये शस्त्र पकडा, कदाचित एका माणसाला एक ब्रिटिशसुद्धा वाटा नसता आला, आपण सगळ्यांना मारून टाकलं असतं. पण गांधींनी आधीच सांगितलं होतं की अशा प्रकारचं स्वातंत्र्य जर आम्हाला तर मिळत असेल की जे रक्ताच्या थारोळ्यावर आहे, रक्ताच्या थेंबावर आहे, ते स्वातंत्र्य मला नको पाहिजे. अशा प्रकारचा हा माणूस जो आहे हा माणूस समोर आलेला आहे. आणि म्हणून त्याला मी महात्मा म्हणतो आहे. तो महात्मा यासाठी सुद्धा आहे की 1920 सालापासून, खरं तर 1915 सालापासून, 1915 सालापासून 1947 सालापर्यंत या माणसाच्या पाठीमागं हा देश धावला चालला. 47ला हा देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा गांधींना राष्ट्रपती बनता आलं असतं, त्यांना प्रधानमंत्री बनता आलं असतं. परंतु गांधींनी या दोन्ही गोष्टींचा त्याग केलेला आहे. त्याच्यासोबतच पाहतो आम्ही की पाकिस्तानचे राष्ट्रपती जे होते त्यावेळेसचे बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हे गांधींच्याच काठियावाडमधले आहेत. या काठियावाडनी 2 राष्ट्रपती दिलेले आहेत. एक बॅरिस्टर मोहम्मद अली जिना हा गुजरातमधला आहे, काठियावाडमधला, आणि त्याच भागातले गांधीसुद्धा आहेत. तो माणूस जो आहे हा पाकिस्तानात जातो आहे, पाकिस्तानचा राष्ट्रपती बनतो आहे. गांधी म्हणतो मात्र की मला तुमच्यापैकी काहीच नको पाहिजे. त्याने 1934 सालीच काँग्रेसचा राजीनामा देऊन दिला होता जवळपास. मला तुमचं काँग्रेसही नको पाहिजे. अशा प्रकारची भूमिका जी आहे भूमिका गांधींनी घेतली होती. आणि त्यामुळं त्यागाचं एक जिवंत असं उदाहरण ज्याला म्हणतो आपण, त्याचं नाव समजा आपल्याला जर घ्यायचं असेल तर ते गांधी आहेत. इतकी मोठी जनता हातामध्ये जर असेल तर माणूस जो आहे हा माणूस ताकदीने नाही आहे, तो डोक्यातूनच फार सरकून जातो आहे. पण गांधी हे जे आहेत हे गांधी नेहमी जमिनीवर राहणारा असा एक माणूस म्हणून समोर आलेला आहे. आणि म्हणून गांधी जो आहे हा गांधी मोठ्या अर्थानं महात्मा आहे असं आपल्याला म्हणता येईल. जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा गांधींनी जवाहरलाल नेहरू सुचवलं कि जवाहर जी अभी कांग्रेस की कोई ज़रूरत इस देश को नहीं है, आप कांग्रेस को बर्खास्त कर दो. त्यांनी सांगितलंय की काँग्रेसचं जे काम होतं काम संपलं आहे आता या काँग्रेसची अजिबात गरज नाही आहे, काँग्रेसचा संपवा. परंतु सत्तेच्या मागं लागलेले आम्ही माणसं जे होते हे आम्ही माणसं होतो आणि त्यामुळं ही सत्ता आम्हाला कशी मिळेल यासाठीचे प्रयत्न जे आहेत प्रयत्न सुरू झाले आहेत. गांधी तर एवढे म्हणतात टोकाला जाऊ, ते जिनाच्या तुम्ही ते एपिसोड जर पाहिले असतील यूट्यूबवर आहेत अवश्य पहा. प्रधानमंत्री नावाचा एक एपिसोड आहे आणि संविधान नावाचा दुसरा एक. तुम्ही सगळे विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षांची तयारी करता तुम्ही संविधान नावाची सिरियल जी आहे सिरियल अवश्य वाचा. त्यामधला एक प्रसंग मला तुम्हाला सांगावं असं वाटते. गांधी जिन्नांच्या पाठीवर हात ठेवतात आणि म्हणतात जिना भाई अगर तुमको प्रधानमंत्री बनना है इस देश का तो आप बन जाइए, मैं जवाहर को मैं समझा दूंगा, लेकिन ये देश को मत तोड़िए यार, ये देश को मत तोड़िए. पण जिन्नांनी त्यांचं सजेशन जे आहे स्वीकारलेलं नाही आहे. जिन्नांना कधीही चांगलं वाटलं की एक प्रधानमंत्री होण्यापेक्षा नवीन देशाचा राष्ट्रपती मी जर होत असेल तर ते मला जास्त भूषणावं आहे अशा प्रकारचं मत जे आहे जिन्नांचं झालेलं असेल. आणि त्यामुळं गांधींनी आपल्याला म्हणता येईल की शेवटच्या टोकापर्यंत आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा देश जो आहे हा देश एकत्र कसा राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा तो म्हणतो आहे की या काँग्रेसला बरखास्त करा, तुम्ही वाटल्यास प्रधानमंत्री बना, राष्ट्रपती बना, या संपूर्ण देशाचे बना, पण हा देश एकत्र राहील यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण या देशाचा हा गांधींचा तर नाईलाज आहेच मला असं वाटते, पण या देशाचा राष्ट्रीय नाईलाज असा आहे की आम्हाला ही फाळणी जी आहे फाळणी स्वीकारावी आहे, ती गांधींना स्वीकारावी आहे. अनेक लोक म्हणतात मजबुरी का नाम महात्मा गांधी. सगळ्यांनी हे वाक्य कदाचित केव्हा तरी ऐकलं असेल त्याच्या जीवनामध्ये. याचं कारण काय की गांधींनी मरेपर्यंत शेवटच्या थेंबापर्यंत त्यांनी प्रयत्न केला आहे की हा देश जो आहे हा देश एकत्र राहायला पाहिजे. परंतु दुर्दैवानं गांधींना पण ते स्वीकारावं लागलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की गांधी जो आहे हा गांधी एक प्रचंड मोठा माणूस की निव्वळ मला एक ते भजन तुम्हाला सांगावं असं वाटते. बिना खळग काय तर नाव त्याचं
दे दी हमें आज़ादी बिना खड़ग बिना ढाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. ही खरंच जगातली कदाचित सगळ्यात मोठी कमाल आहे. एवढे मोठे लोक एका माणसाच्या पाठीमागे राहतात. त्या एक मॅजिक त्याच्यामध्ये जर असेल तर ते होऊ शकते. अनेक लोक झालेले आहेत या जगामध्ये, त्यांच्या देशासाठी झाले आहेत. बिस्मार्क झालेला आहे त्या ठिकाणी, तो लढला आहे. मात्र अनेक लोक आहेत. तो क्युबाचा राष्ट्रपती आता यावर्षी मरण पावलेला आहे, फिडेल कॅस्ट्रो. अनेक माणसं होऊन गेलेली आहेत, परंतु कुठलंही शस्त्र हातामध्ये नाही आहे. अतिशय साधं जीवन, आणि तरी लोक जे आहेत, लोक त्यांच्या पाठीमध्ये लागत आहेत. अशा प्रकारचे गांधी जे आहेत ते गांधी फक्त एकमेव आहेत असं आपल्याला म्हणता येईल. 15 ऑगस्ट 1947, 14 ऑगस्टच्या रात्री आम्ही 11 वाजतापासून आता सेरेमनी सुरू केलेला आहे दिल्लीमध्ये स्वातंत्र्याचा. गांधी त्या दिवशी कुठे होते सांगता येईल कोणाला? पश्चिम बंगालमध्ये. काय करत होते? 15 ऑगस्टला गांधींनी 24 तासांचा उपवास ठेवला होता. ज्या वेळेस आम्ही आमचा झेंडा फडकवत होतो, हजारो ठिकाणी, एकट्या दिल्लीमध्ये 500च्या वर ठिकाणी पाहतो आपण की आमचा तिरंगा झेंडा आम्ही फडकवला होता. रात्रीपासून आमच्या सगळ्या भाषणांना आम्ही सुरुवात केली होती. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये आम्ही त्यावेळेस झेंडा आमचा फडकवला होता. त्यावेळेस गांधी जे होते, गांधी कलकत्त्यामध्ये होते. ते त्यांच्या 15 दिवसांच्या अगोदरच त्या ठिकाणी कलकत्त्याला गेले होते. कारण स्वातंत्र्य जेव्हा मिळणार होतं तेव्हा एक गोष्ट आणखी स्वातंत्र्यासोबत आम्हाला आली, ती म्हणजे देशाचं डिव्हिजन करा. सिरिल रेडक्लिफ नावाचा एक माणूस जो आहे, तो जज आहे लंडनचा, त्याला अधिकार दिलेले आहेत की तू एक काम कर, या देशातील संपूर्ण हिंदू आणि मुस्लिमांचे प्रदेश जे आहेत ते कोणकोणते आहेत त्याला तू आयडेंटिफाय कर, आणि या 2 देशांतून तू ती डिव्हिजन लाईन जी आहे ती डिव्हिजन लाईन ओढ. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असलेली सीमा जी आहे तिचं नाव काय? तिला आपण रेड क्लिफ लाईन म्हणतो आहे. त्याचं कारण काय? त्याचं नाव सिरिल रेडक्लिफ होता, त्यानं तो अवॉर्ड गेलेला आहे, त्याचं डिव्हिजन अवॉर्ड त्याला म्हणतो आहे, आणि म्हणून त्याला ते आपण नाव दिलं आहे. फक्त 1 महिन्याचा कालावधी जो आहे, कालावधी रेडक्लिफला मिळालेला आहे. त्या माणसानं आपले 3 माणसं नेमलेत, 2 मुस्लिम, 1 हिंदू आणि 1 शीख, 4 माणसं नेमलेत त्यांनी. आणि त्यांचे सजेशन्स घेऊन त्यांनी प्रचंड वेगवेगळ्या ठिकाणी, काही ठिकाणी पब्लिक हिअरिंग्स घेतलेले आहेत, काही ठिकाणी मतं मागवलेले आहेत, आणि या देशातील 2 तुकडे कसे कसे होतील, ते शांततापूर्ण कसे होतील, याचा प्रयत्न जो आहे प्रयत्न त्या माणसाने केलेला आहे. पण हा प्रयत्न सुरू असताना प्रत्येक मुस्लिमाला त्याला काही तर म्हणायचे की आग्रा हमारे पास होना. शीख म्हणायचे की तो नानकाना साहेब जो पाकिस्तानामध्ये आहे, ज्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगाचा जन्म झालेला आहे, तो आमच्याकडे पाहिजे आहे. गुरदासपूर ते म्हणाले की आमच्याकडे पाहिजे आहे. हे सगळे प्रयत्न जेव्हा सुरू होते, कलकत्ता बांगलादेश म्हणायचे की आमच्याकडे तिकडे ते आमच्याकडे पाहिजे आहे कलकत्ता. आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या कत्तली ज्या आहेत ह्या कत्तली त्या दिवशी झाल्या होत्या. 15 ऑगस्टच्या 1 आठवड्याच्या अगोदरपासून प्रचंड मोठ्या कत्तली संपूर्ण देशमध्ये झालेल्या आहेत. मला तुम्हाला एक प्रसंग जो आहे प्रसंग सांगावासा वाटतोय, जो ऑलरेडी तुम्ही इंटरनेटला जर बसत असाल तर टाईप करा, तुम्हाला असं माहीत पडेल की कलकत्त्याच्या रस्त्यावर जे माणसं मेलेले आहेत त्या माणसाला गिधाडं खाऊन राहिलेले आहेत. जे मोठे मोठे वाईट रस्ते आहेत, कारण कलकत्ता राजधानी होती त्यावेळेस. दिल्ली तर आत्ता 1912 साली त्या ठिकाणी आली आहे. कलकत्ता ओरिजिनल राजधानी आहे. त्या राजधानीचे प्रचंड मोठे मोठे रस्ते, आणि त्या रस्त्यावर ज्या काही लासा पडलेल्या आहेत त्या लासांना गिधाडं जे आहेत 200 गिधाडं तुम्हाला एका बिल्डिंगवर पाहायला मिळतील. ते गिधाडं काय करतायत तर मेलेल्या माणसांचं ते सगळं मांस जे आहेत मांस खाऊन टाकतात. हे फोटो तुम्हाला आत्ता पाहायला मिळतील. आणि त्या सगळ्या रस्त्यावरून गांधी जे आहे ते गांधी पायी चाललेले आहेत त्या 10 दिवसांमध्ये जवळपास. गांधींनी आपली चप्पलसुद्धा फेकून दिलेली आहे त्या काळामध्ये. गांधी महात्मा कसा हा आपण विचार करतो आहे, गांधींना राष्ट्रपिता दिलं की नाही दिलं हा नंतरचा भाग आहे, पण तो महात्मा कसा हा आपण जेव्हा बोलतो आहे, गांधींनी आपली चप्पलसुद्धा त्यावेळेस फेकून दिलेली आहे. आणि 10 दिवसपर्यंत त्यांचं अंतर जे समोर आता आलेलं आहे ते आहे 187 किलोमीटर. माझे एक मित्र आहेत पटना युनिव्हर्सिटीमध्ये, ते आजकाल एका एटलसवर काम करतात. त्या एटलसचं नाव आहे गांधी एटलस. आता हे गांधी एटलस काय आहे, पहिल्या दिवसापासून गांधी कोणत्या वर्षाला कुठे होते त्याचा तो मॅप आहे. साधारणतः 1915ला ते मुंबईला आले, तर पहिलं पान जे आहे 1915चं, त्यामध्ये भारताने कशात मुंबई दाखवलेली असेल, आणि मग खाली त्याच्या लाईन्स टेक्स्ट मुंबई, या वर्षी गांधी त्या बोटीने भारतामध्ये आले आहेत वगैरे वगैरे. अशा प्रकारचं फार सुंदर एटलस जो आहे हा एटलस निर्माण करतो आहे. त्यांना सांगितलं मला, आत्ता आम्ही एका बेंगलोरला आम्ही होतो, सर मैंने इतना अच्छा और इतना सुंदर बन रहा है कि बंगाल के हर गाँव में मैं जहाँ देखा हूँ गांधी जहाँ जहाँ गए वो हर चीज़ मैं मैप के ऊपर ला रहा हूँ, और वो डिस्टेंस जो हो रहा है वो 187 किलोमीटर हो रहा है.
187 किलोमीटर गांधीजी आहेत, गांधी पायी फिरले आणि त्या माणसांनी त्या ठिकाणची असलेली हिंसा जी आहे ही हिंसा थांबवलेली आहे. आता किती लोक त्या हिंसेमध्ये मेले होते? सरकारी सूत्रांच्या अनुसार ओरिजिनल जो ऑथेंटिक आकडा जो आहे तो असा आहे की 7,000 लोक जे आहेत हे 7,000 लोक त्या 3 दिवसामध्ये कुठेतरी मरण पावले होते कलकत्ता आणि नौखालीच्या परिसरामध्ये. परंतु अशासकीय सूत्रांच्या अनुसार हा जो आकडा जो आहे हा आकडा आहे तब्बल 23,000च्या आसपास. कलकत्त्याच्या रस्त्यावर 23,000 लोक जे आहेत लोक रस्त्यावर मेले होते आणि त्या ठिकाणी गांधी जे आहेत ते गांधी शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि पायी पायी कलकत्ता आणि सराउंडिंग जो आहे संपूर्ण फिरलेले आहेत. हे सगळं केल्याच्यानंतर काय झालं? हे सगळं केल्याच्या नंतर कलकत्त्यामध्ये मोठ्या अर्थानं शांतता प्रस्थापित झालेली आहे. मला तुम्हाला एका मोठ्या माणसाचं नाव मला सांगावं असं वाटेल की गांधीच्या या शांततेवर त्या माणसानं जे नाव शब्द वापरले ते असे आहे, तो असं म्हणाला कि एक निहत्था आदमी, निशस्त्र आदमी जिसके हाथ में कुछ भी नहीं है वो 50,000 सैनिकों के बराबर है. एका माणसानं त्या ठिकाणी शांतता जी आहे शांतता प्रस्थापित केलेली आहे. तो एक माणूस म्हणजे गांधी 50,000 सैनिकांच्या बरोबर आहे. अशा प्रकारचं वाक्य जे आहे हे लॉर्ड माउंटबॅटनचं आहे. त्याचं कारण असं होतं की लॉर्ड माउंटबॅटननी 50,000 सैनिक पंजाबच्या सीमेवर पाठवले होते. कारण त्यावेळेस आपण पंजाबचं पण आपण त्यावेळेस डिव्हिजन केलं होतं. ईस्ट पंजाब भारतामध्ये आला आणि वेस्ट पंजाब पाकिस्तानामध्ये गेला. त्यांची सीमा कुठून असेल त्या आधारावर प्रचंड मोठा रक्तपात जो आहे रक्तपात त्या ठिकाणी पंजाबात झाला आणि त्यामुळे 50,000 सैनिक जे आहेत लॉर्ड माउंटबॅटनला त्या ठिकाणी पाठवावे लागलेत. आणि इकडे फक्त एक माणूस जो होता की तो उपवास करत होता आणि त्याच्या उपवासावर लोकांनी शस्त्र जे आहेत खाली ठेवले होते. तो गांधी आपल्याला महात्मा म्हणावं लागणार की नाही म्हणणार? त्याला आपण महात्मा म्हणणार की नाही म्हणणार आहोत? 14 ऑगस्टची गोष्ट सांगतो मी तुला. 14 ऑगस्टला आता त्याला आपण मुख्यमंत्री म्हणतोय बंगालचा. तो त्यावेळेस मुख्यमंत्री होता, त्याला ते आपण प्राईम मिनिस्टर म्हणायचो आहे. प्रेसिडेन्सी असायची आणि त्याला प्राईम मिनिस्टर म्हणतो आहे आपण त्यावेळेस. 14 ऑगस्टच्या संध्याकाळी गांधींकडे आले त्यांनी गांधींना विचारलं कि गांधी जी कल 15 अगस्त है, कल हम कैसे सेलिब्रेट करेंगे आप बताइए. झंडा वंदन जो है वो आपके हाथ से हम करना चाहते हैं, कैसे करेंगे, किस तरह से हम आएंगे. गांधी बोलले की रस्त्यावर लाशा पडलेल्या असताना तुम्हाला झंडे जर फडकावायचे असतील तर तुम्ही खुशाल फडकावा, मी त्यामध्ये येणार नाही. म्हणजे स्वातंत्र्याच्या पहिल्या दिवशी 15 ऑगस्ट 1947ला गांधी विरोध करतो आहे की मला तुमचा कोणताच झंडा नाही पाहिजे आणि त्यामध्ये येणार पण नाही. म्हणजे प्रचंड मोठे लोक मेलेले आहेत, रस्त्यावर लोकांचे थडेचे थडे पडलेले आहेत, रक्त वाहून जातो आहे आणि अशा वेळेस तुम्हाला आनंद साजरा जर करायचा असेल तर तुम्ही खुशाल करा, मी त्यामध्ये येणार नाही आहे. अशा प्रकारचं मत जो माणूस व्यक्त करतो आहे तो गांधी हा आपल्याला अत्यंत मोठा आपल्याला असं म्हणावं लागणार आहे आणि त्याला आपण स्वीकारूया त्या पद्धतीने. मला तुम्हाला आणखी एक वाक्य जे आहे मला सांगावं असं वाटतं या ठिकाणी. 1947ला त्याच दिवशी दिल्लीमध्ये एक बीबीसीचा प्रतिनिधी आला 2 दिवसाच्या अगोदर. त्याला असं माहीत पडलं की हा गांधी जो आहे गांधी दिल्लीमध्ये नाही आहे, तो कुठे कलकत्त्यामध्ये आहे. बीबीसीचा प्रतिनिधी कलकत्त्याला स्पेशल गांधींचं फक्त एक स्टेटमेंट घेण्यासाठी आला होता कि गांधी जी इस आज़ादी के ऊपर आपको 2 वाक्य जो है वो बताना है, हम उसका अलग अलग लैंग्वेज में ट्रांसलेशन कर लेंगे और पूरे दुनिया में वो बीबीसी के ऊपर जाएगा. गांधीजी त्याला काय बोलले की तुला आनंदावर जर खरंच एखादा आवाज जर तुला रेकॉर्ड करायचा असेल आणि बीबीसीवर तुला त्याला प्रसारित जर करायचं असेल तर तुला एक गोष्ट सांगतो मी, एक काम कर, तू दिल्लीला जा, त्या जवाहरला भेट, त्याला सांग माझं नाव वाटल्यास आणि जवाहरला म्हणा की तुला त्या 15 ऑगस्टच्या आनंदावर एक वाक्य बोल, मी तुला तो स्टेटमेंट देणार नाही. गांधींनी त्या बीबीसीच्या करस्पॉन्डन्सला परत पाठवलं. तो दिल्लीला नाही गेला, तो सरळ लंडनला गेला. बीबीसीला असं वाटलंच नाही की या आनंदावर आपण भारतातल्या एखाद्या माणसाचं आपण वाक्य जे आहे वाक्य आपण रेकॉर्ड करावं आणि ते प्रसारित करावं, असं बीबीसीला नाही वाटलं. आणि त्या अर्थानं तो माणूस जो आहे हा माणूस सरळ परत गेलेला आहे. अशा प्रकारचा गांधी जो आहे जो कुठल्याही मोठ्या म्हणजे आज आपण पाहतो की मीडियाचा फोबिया आमच्या मनात निर्माण झालेला आहे. आम्ही कसे पुढे राहू याचा प्रत्येक माणूस जो आहे माणूस मोठ्यापणाने प्रयत्न करतो आहे. गांधींनी सुरुवातीला प्रधानमंत्र्यावर आणि राष्ट्रपतीच्या पदाला हुलकावून लावलेलं की नको पाहिजे मला, पण कलकत्त्यामध्ये असताना तुमच्या हातातून झेंडा जर फडकत असेल आणि तो सुद्धा 15 ऑगस्ट 1947चा हा प्रचंड मोठा ऑनर आहे. गांधींनी तो ऑनर जो आहे हा कधीच घेतला नाही आहे. उलट सांगितलं आहे की अशा प्रकारचा आनंद जो आहे हा आनंद मला साजरा करायचा नाही आहे. तो जो गांधी जो आहे हा गांधी आपल्याला अत्यंत मोठा म्हणून आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. अशा प्रकारचा गांधी तुमच्यासमोर ठेवायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न मी करतो आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी 24 तासांचा उपवास जेव्हा गांधींचा होता
तेव्हाची गोष्ट मला तुम्हाला आणखी सांगावीशी वाटते. सकाळपासून लोक जे आहेत हे लोक गांधींना विरोध करत होते. पहिल्या 10 दिवसामध्ये गांधींना त्या ठिकाणच्या हिंदू महासभेने खूप विरोध केला. त्या ठिकाणचं प्रबळ संघटन जे होतं हे हिंदू महासभा होतं. हिंदू महासभेचे लोक गांधींकडे आले. त्यांनी सांगितलं की गांधीजी, यहाँ तुम्हारा कुछ गलने वाला नहीं है. उन मुसलमानों ने हमारे हिंदुओं को बहुत मार डाला है. आप यहाँ मत आओ, आप चले जाओ. मुस्लिमांचा एक गट आला. मुस्लिमांच्या त्या गटाने गांधींना विनंती केली की गांधीजी, बहुत रक्तपात यहाँ पे हो चुका है, तुमको मार के हमारा हाथ हमको गंदा नहीं करना है, कम से कम तुमको मार के आप यहाँ से वापस चले जाओ. गांधी त्यांना बोलले की तुम्हाला खरंच जर मारायचं असेल आणि त्यामुळे तुम्हाला शांतता जर मिळत असेल तर तुम्ही मला मारा ना बा. मी त्यासाठी आलो आहे ना ऑलरेडी. माझ्या हातामध्ये काय आहे? काहीच नाही आहे. तुम्ही मला मारू शकताय. अशा प्रकारचं वाक्य जे आहे वाक्य त्यांनी गांधींनी त्याला वापरलेलं आहे. त्यांनी आपल्या उपोषणाला सुरुवात केली. सकाळी त्यांनी पूजा केली परमेश्वराची. एका मैदानात ते बसले. 2-4 लोक आले. त्यांनी विनंती केली की गांधीजी आप छोड़ दो. गांधीजी मात्र त्या ठिकाणी बसले. त्यांनी गीता आणि कुराण या दोघांचे आयत जे आहेत त्यांनी समोर ठेवले. गीतेचे काही श्लोक जे आहेत श्लोक त्यांनी म्हटले. आणि 15 ऑगस्टला संध्याकाळी जेव्हा गांधींनी उपवास सोडला, दुपारपासून 2-2, 4-4 माणसं गांधींच्या त्या उपोषणाच्या मंडपापर्यंत आणि मैदानापर्यंत येत गेले. संध्याकाळी गांधींनी जेव्हा उपवास सोडला होता तेव्हा असं म्हणतात की 40,000 लोक जे आहेत गांधींच्या सोबत बसले होते, शांततेने बसले होते. तो गांधी आहे की 40,000 लोकांना त्यांचं शस्त्र जे आहे, म्हणजे तुम्हाला आणखी मला सांगावं असं वाटते की शस्त्रांचा ढग लोकांनी त्या पंडालच्या बाजूला, कुऱ्हाडी असेल, बर्ची असेल, तलवाऱ्या असतील किंवा आणखी काय असेल, ते सगळे त्या ठिकाणी ठेवले होते. त्यांचा खच जो आहे हा खच 4 ते 5 फूट उंचीचा झाला होता. इतके मोठे शस्त्र जे आहेत पेंडालच्या बाहेर होते. आणि त्या सगळ्यांनी शेवटी गीता आणि कुराणाचे श्लोक म्हणून गांधींचा उपवास संपवला. तो गांधी आपल्याला मोठा म्हणावा लागेल नाही. आणि त्याच वेळेस 7 सप्टेंबरला जेव्हा पूर्ण गांधींना असं वाटलं की आता मी बंगालला शांत केलेला आहे, गांधी ट्रेनच्या डब्यात बसले, दिल्लीला गेले. दिल्लीतली स्थिती अशी होती की गांधींना पहिल्याच दिवशी असं माहीत पडलं की 137 मशिदी तोडलेल्या आहेत दिल्लीमध्ये. 137 मशिदी ज्या आहेत मुस्लिमांच्या त्या तोडून टाकलेल्या आहेत. गांधींना प्रचंड दुःख झालं. गांधींना हे पण सांगितलेलं आहे की मुस्लिमांची घरं जी होती ही घरं हिंदूंनी काबीज केलेली आहेत. त्यांच्यामध्ये आता मुस्लिम नाही, हिंदू राहतात. आणि मग मुसलमान कुठे गेले तर दिल्लीच्या मध्ये एक किल्ला आहे. त्या किल्ल्याचं नाव आहे पुराणा किल्ला. आता लोकांना लाल किल्ला माहीत असेल सगळ्यांना, पण दिल्लीच्या मधोमध असलेला एक भाग जो आहे त्या भागाचं नाव आहे पुराणा किल्ला. असं म्हणतात की जो इंद्रप्रस्थच्या काळापासून तो आत्ता आहे, महाभारतच्या काळापासून तो किल्ला, तिथे मुस्लिम जे आहेत त्या जंगलामध्ये कुठेतरी पडून गेलेले आहेत. अशा प्रकारची गोष्ट जी आहे गांधींना माहिती पडली. गांधींनी हिंदूंनासुद्धा समवायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. परंतु त्याला गांधींना मात्र इतकासा वेळ जो आहे हा वेळ त्यांना मिळालेला नाही आहे. आणि त्यामुळं जे व्हायचं ते होतंच झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळं आपल्याला म्हणता येईल की गांधी जे आहेत हे गांधी खऱ्या अर्थानं शांततेचे प्रतीक जे आहेत हे प्रतीक आपल्याला असं म्हणता येईल. वेगवेगळ्या गांधींनी वेगवेगळ्या वेळी त्याने जो प्रयत्न केला हा प्रयत्न जगाच्या पटलावर आलेला असं आपल्याला म्हणता येईल. त्यातील एक प्रयत्न जो आहे हा प्रयत्न ब्रिटिशांना हुसकावून लावण्याचा तो आहे दांडी मार्च. 1930 सालचा हा जो मार्च जो आहे हा मार्च, गांधींचे हत्यार कोणते तर उपोषण हा त्यांचा हत्यार आहे. गांधींचा हत्यार कोणता तर सत्य हा तुमचा हत्यार आहे. हे हत्यार आहेत की काय मला माहीत नाही, पण गांधी हेच बोलले होते की हे सगळे जे आहेत हे सगळे आमचे हत्यार आहेत आणि यांच्या मदतीनं आम्हाला कुठंतरी मोठ्या लोकांसोबत लढायचं आहे, ब्रिटिशांसोबत आम्हाला लढायचं आहे. मिठावरचा कर सुरू झालेला आहे. गांधींनी त्या विरोधामध्ये आंदोलन केलं आहे. त्यांनी सांगितलं की हा कर तुम्हाला परत घ्यावा लागेल, नाहीतर मी सिव्हिल डिसओबिडियन्स कुठेतरी करतो आहे, मी तुमचा कायदा मानत नाही आहे. गांधींनी साबरमतीच्या आश्रमापासून आमच्या महाराष्ट्राच्या बॉर्डरपर्यंत एक गाव आहे दांडी, तिथपर्यंत 387 किलोमीटरचं अंतर आहे. आत्ता ते पायी चाललेले आहे, पायी चालले आहेत. 387 किलोमीटर. फक्त 7 माणसं गांधींच्या सोबत होती, फक्त 7 माणसं. आणि हे दांडीला जेव्हा पोचले तोपर्यंत 60,000 लोक जे आहेत हे जेलमध्ये ब्रिटिशांनी टाकून दिलेले आहेत. कारण प्रचंड मोठ्या बातम्या झाल्या. दररोज गांधींचा काफिला आज कोणत्या गावामध्ये आहे, त्यांचं जेवण कुठे होणार आहे, त्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या पेपरला यायच्या आणि आंतरराष्ट्रीय मीडिया त्याला कुठेतरी कव्हर करायचा. आणि त्यामुळं ही घटना जी आहे ही जागतिक पटलावरची त्यावेळीची प्रचंड मोठी घटना आहे.
1930 साली गांधींचा पहिला फोटो जो आहे हा टाईमवर आला. टाईम माहिती आहे मला, टाईम नावाचं एक मासिक आहे अमेरिकेचं. या मासिकमध्ये त्याच्या पहिल्या पानावर जे जे फोटो येतात तो फोटो जगातला सगळ्यात मोठा फोटो असतो. त्याच्यावर हिटलर पण आलेला आहे. म्हणजे जो वाईट काम करतो तो सुद्धा पुढे येतो आहे. पण तो जगाला प्रभावित करणारा काम असला पाहिजे, त्याची एवढीच मागणी आहे फक्त. जगाला प्रभावित करणारं काम जर असेल तर टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर तुम्ही येता. गांधी 3 वर्ष आलेले आहेत. 1930, 1931 आणि 1947 असे 3 वर्ष गांधीजी आहेत. गांधी त्या टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर आलेले आहेत. ही घटना जी आहे, ही घटना यासाठी होती सगळ्यात मोठी, कारण गांधींना पहिल्या अर्थानं किंवा पहिल्यांदा आपल्याला असं म्हणता येईल वर्ल्ड लेवलचं रिकॉग्निशन जे आहे त्याला त्या मिळालेलं आहे. आतापर्यंत गांधी जो आहे हा भारताचा नेता होता, भारतामधला मोठा माणूस होता. पण टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर गांधी जेव्हा आले, आता ते काही भारताचे राहिले नाही आहेत. संपूर्ण जगात पाहतो आपण की गांधींच्या नावाचा डंका जो आहे हा डंका सुरू झालेला आहे. 3 वर्ष कंटिन्यूस पाहतो आपण की गांधींचं नाव जे आहे हे नाव जगभर गेलेलं आहे. आणि त्यामुळे पाहतो आपण की गांधी हा जागतिक स्तराचा नेता म्हणून कुठेतरी समोर आलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. गांधी काय करतात? गांधींनी आपले आश्रम जे आहेत, आश्रम कुठे कुठे सुरू केलेले आहेत, त्या सगळ्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या पुढे पुढे आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. तिच्यानंतर 36ला ते वर्धेला आलेले आहेत, सेवाग्रामला. आणि त्यांनी साबरमती सोडली नाही आहे. तिथून पण काम चालायचं, पण त्यांना असं माहीत पडलं की बा हा एका टोकावर आहे, मला संपूर्ण आता व्यापक स्तरावर मला भारतासाठी काम करायचं आहे. गांधींनी साबरमती सोडली, ते वर्धेला आले. वर्धेला तो गाव जो होता त्याचं नाव आहे शेगाव, ज्याला आपण सेवाग्राम असं म्हणतो आहे, त्याचं नाव ओरिजिनल शेगाव आहे. पण शेगाव जो आहे हा इथे पण एक आहे आणि शेगाव तिथे पण आहे, की जिथे आपले महाराज राहतात तो पण एक शेगाव आहे. आणि पत्रांचा कधी इकडे यायचं कधी तिकडे जायचं. मग ठरवलं त्यांनी एकत्रितपणा की आपण एक काम करूया, गावाचं नाव चेंज करून टाकूया. त्याच्यानंतर ते गाव जे आहे हे गाव चेंज झालं, शेगावचं नाव सेवाग्राम झालेलं असा एक इतिहास जो इतिहास आता आपल्याला पाहायला मिळतो आहे. गांधींनी त्या ठिकाणी देशभरातल्या सगळ्या बैठका घेतलेल्या आहेत. गांधींनी त्या ठिकाणी सगळे मोठे निर्णय घेतलेले आहेत. त्याचे सगळे मित्र असतील त्या ठिकाणी गांधीच्या जवळ कुठेतरी बसायचे. त्यांचा सगळ्यात मोठा सेनापती जो होता भावे साहेब, ते बाजूला पवनारला बसायचे. वर्धेला बजाज साहेब त्या ठिकाणी त्यांचे मित्र होते. हे सगळे मोठे मोठे मित्र गांधींच्या आसपास आलेले आहेत. आणि त्या माणसांनी गांधींना मदत केलेली आहे. गांधी भारताचे नाही आता जागतिक स्तराचे नेते म्हणून आता कुठेतरी समोर आलेले आहेत. आणि हा गांधी जो आहे, हा गांधी पुढे अत्यंत मोठा आंदोलक म्हणून कुठेतरी समोर आलेला आहे असं आपल्याला म्हणता येतं. गांधींना 1930च्या नंतर जागतिक लेवलचं हे रिकॉग्निशन जेव्हा मिळालं, तेव्हा त्यांचं 5 वेळा नोबेल पारितोषिकासाठी नॉमिनेशन झालेलं आहे. तोपर्यंत नोबेल पारितोषिकासाठी 1 किंवा 2दा एखाद्या लोकाला कुठेतरी नॉमिनेशन मिळायचं. पण हा त्यावेळेसपर्यंत गांधी हा भारतातला पहिला माणूस आहे. तो टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर येणारा पण पहिला माणूस आहे. तोपर्यंत टाईमवर कोणीच नाही आला, फक्त गांधी आलेले आहेत. गांधींच्या नंतर आता तर सचिन तेंडुलकर पण आलेले आहेत, आता मागच्या काही वर्षांच्या अगोदर. पण तोपर्यंत टाईम मासिकाच्या पहिल्या पानावर येणारा माणूस म्हणजे फक्त गांधी आहे. आणि इथूनपासून 1937, 1938 आणि 1939 सलग 3 वर्ष गांधी नोबेलच्या शांतता पुरस्कारासाठी नॉमिनेट झालेले आहेत. त्यांना मरेपर्यंत नोबेल नाही मिळाला, हा नंतरचा भाग आहे. पुन्हा 2 वर्ष आहेत, 1947 आणि 1948. हे 2 वर्ष 1937, 38 आणि 39, 47 आणि 48 असे 5 वेळा गांधी जे आहेत हे गांधी नोबेल पारितोषिकाच्या शांतता पुरस्कारासाठी नॉमिनेट झालेले आहेत. 1947 फायनल झालं होतं की नाही आता गांधीला द्यायचं आपण, पण ते पुन्हा हुकलं. आता हुकण्याचं कारण एकमेव होतं फक्त की गांधी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देत होते आणि ब्रिटिशांची चलती संपूर्ण जगभर होती. ब्रिटिश संपूर्ण जगावर, अर्ध्या जगावर राज्य करणारे होते. आणि त्यामुळे गांधींना समजा आपण एखादा मोठा पुरस्कार जर दिला तर कदाचित आम्ही संकटामध्ये येऊ, लोक जे आहेत लोक गांधी बरोबर करते असे म्हणतील, गांधीला मदत करतील आणि त्यामुळे आमचं साम्राज्य जे आहे कोसळेल, अशा प्रकारची भीती जी आहे भीती ब्रिटिशांना होती. आणि त्यामुळं तोपर्यंत मिळाला नाही आहे. पण 1947ला मला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यामुळं 1948चं नोबेल गांधींना जवळपास पक्क झालं होतं. पण नोबेलचा एक नियम आहे की हा पुरस्कार फक्त जिवंत माणसांना दिला जातो आहे. नोबेल तुम्ही आता मला पुढच्या आत्ता काल परवा नोबेलचं अनाऊन्समेंट झालेलं आहे, तो ऑक्टोबरच्या पहिल्या 10 तारखेला मिळेल. 10 ऑक्टोबरच्या आसपास हे पुरस्कार जे आहेत पुरस्कार सगळ्यांना
कुठेतरी मिळतात, स्टॉकहोम आणि ती ओस्लो या 2 शहरात ते मिळत आहेत. गांधींना पुरस्कार मिळायच्या अगोदर 48 जानेवारीला गांधींचा खून झालेला आहे. आणि गांधीचा खून जेव्हा झाला, नोबेल कमिटीने त्या वर्षीचं 48 सालचं पुरस्कार चक्क कॅन्सल केलेला आहे. नोबेल कमिटी म्हणत आहे की उर्वरित असलेले जिवंत माणसं जे आहेत त्या जिवंत माणसांचा आम्ही जेव्हा विचार करतो, आम्हाला कोणीही जिवंत माणूस आत्ता या जगामध्ये असा मिळालेला नाही आहे की त्या माणसाला हा पुरस्कार आम्ही द्यावा. हे मला वाटते प्रचंड मोठी श्रद्धांजली आहे गांधींना, की नोबेल कमिटी स्वतः म्हणत आहे की हा पुरस्कार जो आहे, हा पुरस्कार यावर्षी आम्ही कॅन्सल करतो आहे, आम्ही कोणाला देत नाही आहे. आणि याचं एकमेव कारण असं आहे की जे माणसं जिवंत आहेत त्या जिवंत असलेल्या माणसांपैकी कोणताही माणूस आम्हाला एबल वाटत नाही की त्यांना आम्ही हा पुरस्कार द्यावा. त्याचे खरे हक्कदार जे होते त्यावेळेसचे ते फक्त गांधी होते. पण गांधींना तो पुरस्कार जो आहे हा पुरस्कार मिळू शकलेला नाही. हे दुःख जे आहे, हे दुःख आपल्याला म्हणावं लागेल की अत्यंत मोठं आहे. आणि त्यामुळं आपल्याला म्हणता येईल की अशा प्रकारच्या काही गोष्टी ज्या आहेत, ह्या काही गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतील. 1989 साली दलाई लामाला नोबेल मिळालेला आहे. आणि दलाई लामाचं एक वाक्य तुम्हाला मला वाचून सांगावं असं वाटतंय की दलाई लामा नोबेलचा पुरस्कार स्वीकारताना काय बोलले होते. दलाई लामा असे बोलले होते, आय एक्सेप्ट द प्राइज विथ प्रोफाउंड ग्रॅटिट्यूड ऑन बिहाफ ऑफ द अप्रेस्ड एव्हरीवेअर अँड फॉर ऑल दोज हू स्ट्रगल फॉर फ्रीडम अँड वर्क फॉर द वर्ल्ड पीस. आय एक्सेप्ट इट ॲज अ ट्रिब्यूट टू द मॅन who founded the modern tradition of non-violent action for the change, that is Mahatma Gandhi, whose life taught and inspired me. मी हा जो पुरस्कार जो आहे हा पुरस्कार स्वीकारतो आहे. आणि कुणामुळे स्वीकारतो आहे की ज्या माणसाच्या कामामुळे मी इन्स्पायर झालेला आहे तो त्यांना नाही मिळालेला आहे. पण मला असं वाटतं की तो पुरस्कार जो आहे हा त्या निमित्तानं त्या लोकांना मी देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यांचे पुढचे आणखी काही वाक्य आहेत, ते असे म्हणतात त्या वाक्यामध्ये की या माध्यमातून नॉन व्हायलन्सच्या माध्यमातून भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. मी असं गृहीत धरतो आहे की पुढच्या पिढीला, पुढची आमची पिढी तिबेटची, तिला सुद्धा स्वातंत्र्य या मार्गाने मिळेल असा मी विश्वास व्यक्त करतो आहे. हे वाक्य जे आहेत हे वाक्य दलाई लामाचे आहेत. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की गांधींना आपण जे देऊ शकलो नाही आहे त्या माध्यमातून ही प्रतिपूर्ती जी आहे, कम्पेन्सेशन जे आहे, कम्पेन्सेशन आपण थोडंसं केलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. 1991 साली पुन्हा एक घटना घडली आहे. आणि 1991ला आंग सान सुकी म्यानमारची, तिला नोबेल मिळालेला आहे. तिला नोबेल पुरस्कार देताना नोबेलची ही जी कमिटी जी आहे ही कमिटी काय म्हणत आहे, सी हॅज हरसेल्फ क्लिअरली इंडिकेटेड द सोर्स ऑफ हर इन्स्पिरेशन प्रिन्सिपली महात्मा गांधी अँड हर फादर आंग सान द लीडर इन बर्मी स्ट्रगल फॉर लिबरेशन. तिनं आता कबूलच केलेलं आहे की तिचे इन्स्पिरेशन कोण आहे, तर आंग सान. आंग सान म्हणजे तिचे वडील आहेत. आंग सान सुकीचा अर्थ होतो आहे की आंग सांची मुलगी. जसं सुकार्णो पुत्री म्हणलं की सुकार्णोची पुत्री, तसे बर्माच्या भाषेमध्ये आंग सान सुकी म्हणलं की आंग सान सुकी ही त्यांची पुत्री आहे, मुलगी आहे. ती म्हणत आहे की माझे इन्स्पिरेशन जे आहे ते इन्स्पिरेशन महात्मा गांधी आहेत आणि त्यातून मला ऊर्जा मिळते आहे. आणि आपल्याला म्हणून म्हणता येईल की ही सगळी माणसं जी आहेत, ही सगळी माणसं जी मोठी झालेली आहेत ती गांधींच्या चालायच्या मार्गावर ही कुठेतरी गेलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की गांधी जे आहेत हे गांधी या संदर्भात सुद्धा विचार समजा आपण जर केला असेल तर प्रचंड मोठे आहेत आणि म्हणून ते महात्मा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. मी तुम्हाला शेवटाकडे नेतो आहे 47-48पर्यंत. देश स्वतंत्र झाला, संविधान बनत आहे. काँग्रेसचं आणि बाबासाहेबांचं कधीच पडलेलं नाही. बाबासाहेब हे विरोधकच आहे आणि बाबासाहेब नेहमी म्हणायचे की काँग्रेस हा माझ्या उशाजवळचा एक शत्रू आहे. परंतु एवढं सगळं असताना बाबासाहेब शेवटी घटना समितीवर जे गेलेले आहेत ते फक्त आणि फक्त गांधीमुळे गेलेले आहेत. अर्थात गांधींनी चाल नाही चालली आहे, बाबासाहेबांची ती लायकीच होती, बाबासाहेबांमध्ये ती एबिलिटी होती. बाबासाहेब डिझर्व्स दॅट राईट. ते खरं तर अधिकारीच होते त्या काळाचे, अतिशय मोठा विद्वान माणूस. परंतु याला सुद्धा बाहेर ठेवायचं काम जे आहे सुरुवातीला काँग्रेसने केलेलं आहे. तुम्ही तो संविधान नावाचा सिरियल तुम्ही जर पाहत असाल तर त्यामधला एपिसोड मला आठवणार नाही. संविधानाच्या निर्मितीमध्ये आपल्याला एक प्रसंग असा आपल्याला पाहायला मिळेल. काँग्रेसचे लीडर जे आहेत, लीडर गांधींपर्यंत येतात आणि गांधी त्याला गरम करतो आहे कि आप अगर भीमराव को बाहर रखते हो संविधान सभा के बाहर तो नुकसान भीमराव का नहीं है, ये पूरे हिंदुस्तान का नुकसान है. इसलिए आप उसको शामिल करो, पहिले उसको शामिल करो. हे जर नसते तर कदाचित या देशाचं संविधान जे आहे कदाचित वेगळं होऊ शकलं असतं. पण तो भीमराव जो आहे संविधान सभेमध्ये आलेला आहे. आणि आज पाहतो आपण की आज अनेक लोक बोलतात की या देशाची ही जी एकात्मता आणि एकत्रितता जी आहे कशामुळे आहे, तर ती या देशाच्या संविधानामुळे आहे. अतिशय मोठी डायव्हर्सिटी.
16च्या वर नॅशनल लँग्वेजेस आहेत, ज्याला आपण कॉन्स्टिट्युशनली आपण पाहतो आहे. त्यांची संख्या आता 22च्या आसपास किंवा तरी जाते असं आपण पाहतो आहे. 6000च्या वर जाती आहेत. परंतु हे सगळे लोक जे आहेत, सगळे लोक एकत्र आहेत. आणि का बरं आहेत? तर याचं कारण जर कोणतं असेल तर अनेक लोक म्हणतात की या देशाचं संविधान जे आहे, संविधान इतकं चांगलं आहे की यामुळंच हा देश जो आहे, हा देश एकत्र राहू शकलेला आहे. अशा प्रकारचं मत जे आहे मत लोक ठेवतात. आणि तो संविधान जो आहे हा ज्या बाबासाहेबांच्या हातून निर्माण झालेला आहे, अर्थात ती मोठी टीम आहे, 300 लोकांची टीम आहे, पण त्यातील प्राईम काम जे आहे, अतिशय फंडामेंटल काम ज्या माणसाने केलेलं आहे, त्याचं नाव जे आहे डॉक्टर भीमराव आंबेडकर. गांधींनी सांगितलं आहे. आणि मुकुंद जयकर नावाचा जो बॉम्बे स्टेटमधून आलेला जो त्यांचा कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीचा माणूस जो होता सदस्य काँग्रेसचा, त्याचा राजीनामा घेतला गेला आहे. त्याला सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या. हा माणूस काय साधारण होता. पुणे विद्यापीठ 1948 साली स्थापन झालेलं आहे. पुणे विद्यापीठाचा पहिला कुलगुरू म्हणजेच बॅरिस्टर मुकुंद जयकर आहे. त्या तेवढ्या मोठ्या माणसाचा राजीनामा घेतला गेलेला आहे. आणि बाबासाहेबांना त्यांच्या सीटवरून त्याला निवडून पाठवलेलं आहे. म्हणून बाबासाहेब जे आहे ते संविधान सभेमध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हे सगळी माणसं जी आहेत आपण पाहतो, आपण विचार करतो आहे, कधी कधी यांच्यामध्ये तणाव निर्माण झालेला आहे. कधी कधी गांधी आणि आंबेडकर समोरासमोर आलेले आहेत. परंतु देशाच्या एकात्मतेसाठी देश हा विचार जेव्हा येतो आहे तेव्हा मात्र बाबासाहेबांनी सुद्धा आपलं मोठेपण, त्याला काय म्हणतो की ताण तणाव जो आहे गांधींनी पण सोडलेला आहे आणि बाबासाहेबांनी पण सोडलेला आहे. बाबासाहेब असे एका ठिकाणी बोललेले आहेत की गांधी माझ्या जीवनात आधी जर आले असते तर कदाचित आमच्यामध्ये हे मतभेद नसते राहिलेले आहेत, आम्ही एकत्र काम करू शकलो असतो, कारण दोघांचे उद्देश सारखेच होते. बाबासाहेबांनी आपला एक ग्रंथच लिहून टाकला, अनायलेशन ऑफ कास्ट, जातींचा मी विमोड करतोय म्हणून. आणि गांधी त्या जाती तोडण्यासाठी जन्मभर जगलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. बाबासाहेबांचं पुस्तक जे आहे अनायलेशन ऑफ कास्ट, ते एका भाषणासाठी त्यांनी निर्माण केलं होतं, जे भाषण बाबासाहेबांनी कधी दिलं नाही. ते पुस्तक पुढच्या माणसांनी वाचलं आणि सांगितलं की तुम्हाला एवढे मोठे कठोर विचार ठेवता येणार नाही आहेत आमच्या भाषणामध्ये, त्याला माईल्ड करा. बाबासाहेबांनी म्हटलं की माईल्ड करणार नाही आहे, हेच बोलणार आहे मी. आणि बाबासाहेबांना ती संधी दिली नाही आहे. त्याचं त्यांनी पुस्तक काढलेलं आहे. ते पुस्तक अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्या पुस्तकावर गांधी जगलेले आहेत. खरं तर गांधी 1932च्या नंतर फक्त अशाच लग्नाला गेलेले आहेत की ते लग्न आंतरजातीय असेल. दुसऱ्या कोणत्याही लग्नाला गांधी गेलेले नाही आहे. आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण, अतिशय टोकाचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो आहे. 1942ला गांधींना जेव्हा जेल झाली चलेजावमध्ये, तेव्हा गांधींना पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्याला बांधून ठेवलं होतं, डांबून ठेवलेलं आहे गांधींना. गांधी आणि कस्तुरबा दोघंही नवरा बायको, या दोघांना पण जेल झाली. ते दोघेही पुण्याच्या आगा खान पॅलेसमध्ये त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे. त्यांच्यासोबत त्यांचा आणखी एक मित्र जो होता गांधींचा, त्याचं नाव महादेवभाई देसाई, त्यांना पण जेलमध्ये टाकलेलं आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की महादेवभाई देसाई जे गांधींचे अतिशय जवळचे त्यांचे शिष्य होते, 1918 सालापासून 1948पर्यंत मरेपर्यंत ते गांधींच्या सोबती होते. गांधींचं जे पुस्तक जे आहे माय एक्सपिरियन्सेस विथ ट्रूथ, ते गुजरातीमधलं होतं. त्याचं इंग्लिशमधलं भाषांतर ज्या माणसानं केलं त्याचं नाव आहे महादेवभाई देसाई. इतका जवळचा आहे. लोकांनी त्यांची तुलना केलेली आहे की गांधी जर बुद्ध असेल तर महादेवभाई देसाई जो आहे हा आनंद आहे. म्हणजे हिस्टॉरियन लोक जेव्हा तुलना करतात की इफ द गांधी इज बुद्धा देन महादेवभाई देसाई इज अ आनंद. ते आणखी असे म्हणतात की गांधी जर हा सॉक्रेटिस जर असेल तर हा प्लेटो आहे. त्याची तुलना हे करतात. आणि अशा माणसाच्या जवळच्या मुलाच्या सख्ख्या मुलाच्या लग्नाला गांधी कधी गेले नाही. त्याचं कारण असं की ते लग्न जे होतं हे जातीमधलं होतं आणि गांधींनी ठरवून दिलं होतं की मी फक्त आणि फक्त आंतरजातीय लग्न जर असेल तर त्याला अटेंड करणार आहे, बाकी कोणत्याच लग्नाला करणार नाही. हा इतका जवळचा माणूस. मी तुम्हाला सांगतोय की पुण्यामध्ये कस्तुरबाची तब्येत बिघडली आगाखान पॅलेसमध्ये, ती तिथेच मरण पावली आहे पुण्यामध्ये. त्यांची समाधी त्याच्यानंतर काही दिवसांनी पुन्हा हे मरण पावलेले आहेत महादेवभाई देसाई. या दोघांच्याही समाध्या आगाखान पॅलेसमध्ये लागूनच आहेत, एकमेकाच्या समोर आहेत. जर पुण्याला तुमच्यातला कोणी जर अवश्य जर गेला तर त्या ठिकाणी भेट द्या, तुम्हाला एक स्फूर्ती मिळेल, एक ऊर्जा तुम्हाला येईल. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे. अतिशय जवळचा माणूस, पण त्याच्याही मुलाच्या लग्नाला गांधी फक्त यासाठी नाही गेले कारण त्यांनी आधी ठरवून दिलं होतं की मी फक्त आणि फक्त आंतरजातीय विवाहांनाच मी कुठेतरी अटेंड करणार आहे. आणि म्हणून आपल्याला म्हणता येईल की दोन माणसं जे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारे जरी जगले असतील. बाबासाहेब संविधान सभेमध्ये आले, संविधान तयार झालं, कायदे तयार झाले. भारतातला पहिला कायदा जो आहे हा निर्माण केलेला आहे आपण अनटचेबिलिटीच्या विरोधामध्ये. हा पहिला कायदा आपण निर्माण केलेला आहे आपण आल्याच्या नंतर. पण गांधींना कायदे मान्य नव्हते.
गांधी म्हणायचे की कायद्यानं काय होणार नाही आहे, मनामध्ये परिवर्तन तुम्ही जर करत असाल तर ते परिवर्तन जे आहे हा जास्त टिकेल. आणि मग दोघांचा उद्देश जो आहे हा उद्देश सारखा होता. आज आपण पाहतो की गांधी आणि आंबेडकर यांच्यामध्ये वाद लावायचे प्रयत्न जे केले जात आहेत ते फक्त आणि फक्त राजकारणी करत आहेत. या दोघांचे उद्देश जे होते, मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की ज्यासाठी पुणे करार झाला होता 1932 साली, त्या पुणे कराराच्या वेळेस गांधी आणि आंबेडकर समोरासमोर आलेले आहेत. पण संविधान जेव्हा तयार झालं त्यावेळेस आंबेडकरांची डिबेट्स जे आहेत हे डिबेट्स आजही उपलब्ध आहेत इंटरनेटला, तुम्ही पाहू शकता. त्याच्यामध्ये पाहतो आपण की आंबेडकरांनी निव्वळच भाषण नाही दिलं जातीय मतदारसंघाच्या विरोधामध्ये, तर त्यांनी मतदानसुद्धा केलेलं आहे. त्यावेळीची समिती जी होती त्या समितीमध्ये आंबेडकरांची टिपणं जी आहेत ही टिपणं आजही उपलब्ध आहेत. त्यांनी जातीय मतदारसंघाच्या विरोधामध्ये भाषण केलेलं आहे आणि मतदानसुद्धा केलेलं आहे. आणि त्यामुळं 1932 साली त्यांनी जो मागितला होता जातीय मतदारसंघ, तो आंबेडकरांना 48मध्ये नको पाहिजे होता, 49मध्ये नको पाहिजे होता. अशा प्रकारचे चेंजेस जे आहेत त्यांनी केले. कारण या देशाचं संविधान मी लिहितो आहे, हा देश टिकेल कसा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. आणि त्यामुळं प्रामाणिक अशी भूमिका जी आहे ही बाबासाहेबांनी त्यावेळेस केलेली आहे. मला असं वाटतं की दोनही माणसं अत्यंत मोठी आहेत आणि याच माणसामुळे आजचा देश जो आहे हा देश टिकलेला आहे. अशा अर्थानं हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी आपल्याला समोर घ्याव्या लागतील आहे. गांधींचा एक एक माणूस जो आहे पुढे पुढे आलेला आहे. विनोबांचं उदाहरण मी काल त्या ठिकाणी होतो, काल मी सेवाग्रामला होतो आणि मला तुम्हाला सांगावं असं वाटते की काल संपूर्ण जगातून अनेक देशांतून लोक जे आहेत लोक काल सेवाग्रामला आले होते. गांधींच्या आश्रमात गेले आहेत, बापू कुटीमध्ये गेले आहेत, अनेकांनी तिथल्या मातीला स्पर्श केलेला आहे, टीका लावलेला आहे आणि तिथून त्यांनी ऊर्जा घेतलेली आहे आणि त्या मार्गावर चालायचा प्रयत्न आता आम्ही करणार आहोत. अशा प्रकारच्या शपथा अनेक लोकांनी त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. हा बापू जो आहे हा बापू अनेकांना स्फूर्तीचं स्थान आहे, अनेकांना ऊर्जा मिळते त्या माध्यमातून. हा बापू जो आहे हा बापू आपल्याला तुमच्यापर्यंत पोचवायचा आहे. बापू जो आहे हा तुमच्यापर्यंत जो पोचला आहे तो चुकीच्या पद्धतीनं पोचलेला आहे असं मला सांगावं असं वाटतं. परंतु खऱ्या अर्थानं बापू जो आहे हा तरुणांच्या मनात जर गेला तर तरुणांत असलेली ताकद जी आहे ही ताकद चांगल्या कामासाठी आली पाहिजे. गांधींचे खूप सारे डायमेन्शन्स आहेत, त्यांचे इकॉनॉमिकचे डायमेन्शन्स वेगळे आहेत, जे इकॉनॉमिक्स लोक असतात त्यांसाठी, जे आदिवासींसाठी आहेत त्याचे डायमेन्शन्स वेगळे आहेत. या प्रत्येकासाठी गांधींनी काही ना केलं आहे. त्यांचे स्त्रियांचे विचार, स्त्रियांना आंदोलनामध्ये रस्त्यावर आणणारा भारतातला पहिला माणूस म्हणजे गांधी आहे. 1930 सालापर्यंत कोणत्याही मोर्चामध्ये स्त्रिया गेल्या नव्हत्या ज्या दांडीमध्ये आलेल्या आहेत. असं म्हणतात की दांडी मार्चमध्ये पहिल्यांदा स्त्रिया ज्या रस्त्यावर आलेल्या आहेत आणि त्यांना रस्त्यावर आणायचं काम जे आहे काम गांधींनी केलेलं आहे. या प्रत्येक गोष्टीचं विवेचन समजा आपण जर केलं असेल तर मला असं वाटतं की स्त्रिया असतील, आदिवासी असतील, उद्योजक असतील, या सगळ्यांसाठी गांधींचे विचार जे आहेत हे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि तो गांधी समजा आपण लोकांपर्यंत जर पोहोचवला तर मला असं वाटतं की या देशाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि तोच प्रयत्न जो आहे हा तोच प्रयत्न आत्ता आपण करणार आहोत. या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आहे. पुढच्या हा एक वर्ष जो आहे हा संपूर्ण 150व्या जयंतीचा हा वर्ष आहे. या वर्षाला आणखी जे जे काही करता येईल आपल्याला ते नक्की आपण करायचा प्रयत्न जो आहे प्रयत्न या आपण करूया. मी तुमच्या सोबतीला आहे. ज्या काही चळवळी असतील, जे काही कामं असतील, प्रत्यक्ष टोपले जरी उचलायचे असतील तरी तुम्ही मला कॉल करा, त्यामध्ये येऊया आपण चेंजेस खूप मोठा करू शकत नाही आहे पण मानसिक बदल जो आहे बदल लोकांमध्ये आपण नक्कीच करू शकतो आहे आणि तो करायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न मी नक्की करणार आहे. मी दिलीप सरांना धन्यवाद देतो आहे की मी खरं तर काल आम्ही ठरवलं होतं पण काल मलाच काम आलं. मी काल सेवाग्रामला गेलो आहे आणि तिथे पण मला ऊर्जा मिळाली काल आणि त्यामुळंच मी आज थोडंसं चांगलं आज तुमच्यासमोर त्या ठिकाणी इंटरॅक्ट करू शकलो आहे. तर मी सरांचं धन्यवाद देतो आहे की त्यांनी मला या ठिकाणी कॉल केलेला आहे तुमच्या कॉलेजला. मी नेहमीच वारंवार या कॉलेजला आलेलो आहे, वेगवेगळ्या NSSच्या उपक्रमात मी या ठिकाणी आलेलो आहे आणि पुढे पण येत राहील अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासन देतो आहे. गांधींच्या मार्गावर आपण सगळ्यांनी चालायचा आपण प्रयत्न करूया. सध्या सरकार जो आहे सरकार वेगवेगळ्या सगळे कॅम्पेन चालवते आहे. मग तो शुद्धतेचा असेल, स्वच्छतेचा असेल किंवा आणखी काही असेल त्या सगळ्यामध्ये आपण भाग घ्यावा आणि हा कॉलेज जो आहे हा कॉलेज कसा आयडियल राहील यासाठी प्रयत्न करावा. अशा प्रकारची विनंती जी आहे विनंती तुम्हाला मी करतो आहे आणि थांबतो आहे. थँक्यू.